या ठीक आहे, पहा चला, आज कोणता दिवस आहे? 1 जुलै, 1 जुलै 2026. आजच्या दिवसाच्या निमित्तानं कोणकोणते असणारे महत्वाचे इव्हेंट आपल्याला महत्वाचे लक्षात ठेवायचे आहेत? तर चला पटकन स्टार्ट करा. सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर आज कोणता दिवस असेल? महाराष्ट्र कृषी दिन. लक्षात ठेवायचा. कोणता दिवस आहे आज? महाराष्ट्र कृषी दिन. ऍग्रिकल्चर डेचा रेफरन्स येतो. कुणाच्या अनुषंगाने? तर बर्थ अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करतो आपण वसंतराव नाईकांची. त्यालाच आपण ऍग्रिकल्चर डेच्या निमित्ताने सेलिब्रेट करत असतो. आणि याचा उल्लेख का लक्षात घ्यायचा या ठिकाणी? तर महाराष्ट्रात ग्रीन रिव्हॉल्युशनचे असणारे फादर आपण यांना म्हणतो, वसंतराव नाईकांना. जनक आहेत ते भारतामध्ये. महाराष्ट्रामध्ये काय आणलं त्यांनी? हरित क्रांतीचा असणारा रेफरन्स आपल्या महाराष्ट्रामध्ये घेऊन आले. आणि त्या अनुषंगाने एक आठवडा सेलिब्रेट केला जातोय आजपासून. 1 जुलै ते किती असेल? 7 जुलै या कालावधीच्या अंतर्गत ऑब्झर्व केला जातो काय? कृषी सप्ताह. लक्षात ठेवायचं. त्याला काय म्हणतो आपण? ऍग्रिकल्चर वीक या ठिकाणी आपल्याला सेलिब्रेट होताना दिसतोय. आणि इथं काय करतो आपण? फार्मर्सला प्रमोट करतोय त्यांच्या असणाऱ्या मॉडर्न फार्मिंग साठी. जेवढे काही आधुनिक असणारी शेती असेल त्याला जास्तीत जास्त पद्धतीनं प्रमोट करणं अपेक्षित असणार आहे. जेव्हा आपण एमएसपी हा शब्द ऐकतो, काय एमएसपीचा रेफरन्स? मिनिमम सेलिंग प्राइसचा रेफरन्स. आणि मिनिमम सेलिंग प्राइस हे कुणी आणलेलं होतं? लक्षात घ्यायचं, एम स्वामीनाथन यांच्या नावाचा उल्लेख करायचा. स्वामीनाथनचा रेफरन्स बघत असताना ते भारतासाठी महत्वाचे आहेत या असणाऱ्या कॉन्टॅक्ट मध्ये. जेव्हा तुम्ही कोणाचं नाव बघाल इथं? वसंतराव नाईकांच. त्यामुळे ऍग्रिकल्चरचा पार्ट आला तर स्वामीनाथन आयोगाचाही उल्लेख लक्षात ठेवा. 1969चा इयर पण लक्षात ठेवा. आणि एमएसपीचा रेफरन्स भारतामध्ये आणण्यात आला होता. आणि हा असणारा आठवडाही लक्षात ठेवा. 1 जुलै पासून 7 जुलैच्या अंतर्गत कोणता दिवस किंवा कोणता वीक सेलिब्रेट होतो या ठिकाणी? ऍग्रिकल्चर वीक याच्यामध्ये सेलिब्रेट होतो. ठीक आहे. आता आपण कॉन्टेक्स्ट बघूया कोणाचा? इंडियासाठी. आता इंडियामध्ये काय होतं आपलं या दिवशीच? या दिवशी सेलिब्रेट होतो नॅशनल डॉक्टर्स डे. कोणता दिवस आहे? 1 जुलै, नॅशनल डॉक्टर्स डे. आता हा कोणाच्या असणाऱ्या अॅनिव्हर्सरीच्या निमित्तानं हा सेलिब्रेट करतो? तर नीट बघा. बर्थ अँड डेथ अॅनिव्हर्सरी कोणाच्या ठिकाणी? डॉक्टर बिधानचंद्र रे यांचं लक्षात ठेवायचं. आणि यांचा रेफरन्स पाहिला तर इथं वेस्ट बेंगॉलच्या असणाऱ्या टेन्युअर मध्ये ऍज अ सीएम म्हणून प्लस फिजिशियन्स म्हणून, फ्रीडम फायटर म्हणून सुद्धा त्यांनी एक महत्वपूर्ण रोल त्या ठिकाणी पार पाडला होता. म्हणून बिधानचंद्र रॉय यांच्या असणाऱ्या जन्म आणि मृत्यूच्या अॅनिव्हर्सरीच्या निमित्तानं कोणता दिवस सेलिब्रेट होतोय? 1 जुलै हा नॅशनल डॉक्टर्स डेच्या निमित्तानं हा दिवस सेलिब्रेट होतोय. लक्षात ठेवायचं. त्यानंतर पाहिलं आजच्याच दिवशी काय या ठिकाणी? चार्टर्ड अकाउंटंट डे. सीए डेचा रेफरन्स लक्षात घ्यायचा. कुठला? चार्टर्ड अकाउंटंट डेचा रेफरन्स याच्यामध्ये आपल्याला हायलाइट करायचा आहे. आणि हा उल्लेख करत असताना का? कारण पार्लमेंटच्या अंतर्गत हा कायदा मंजूर करण्यात आला होता. त्याला काय म्हणतो आपण या ठिकाणी? इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया. आणि तो कधी? 1 जुलै 1949 हा दिवस या ठिकाणी हायलाइट करायचा आहे. त्या निमित्तानं आपल्याला हा असणारा इकॉनॉमिकल ग्रोथ असेल, फायनान्शियल ग्रोथ असेल, हे लक्षात घेण्यासाठी कुठला? चार्टर्ड अकाउंटंट डेचा रेफरन्स येतो. चार्टर्ड अकाउंटंट का महत्वाचा येतो? कारण आपल्या भारतामध्ये ऑडिटिंग करणं हे खूप जास्त गरजेचं आहे. आणि ऑडिटिंग करण्यासाठी आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये एक पद पण तयार केलेलं आहे ना. कोणतं? टॅक्सचं असणारं पद आहे. ऑडिटिंग करत असताना कोणत्या टाईपचं असणार ऑडिटिंग होणं गरजेचं आहे? डायरेक्ट टॅक्सेस का इनडायरेक्ट टॅक्सेस? सांगा. डायरेक्ट का इनडायरेक्ट टॅक्सेस? लक्षात घ्यायचं. इनडायरेक्ट टॅक्सेसचा रेफरन्स पाहिला तर हा ऑलरेडी प्रत्येक असणाऱ्या वस्तूच्या निर्मितीसोबत आकारला जाणारच आहे. ठीक आहे. कारण जेव्हा मी हा पेन बघतो, या पेनची असणारी किंमत कशी ठरते? याच्यामध्ये एक शब्द असतो बा, इन्क्लुडेड ऑल टॅक्सेस ना. म्हणजे याच्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक प्रकारचे टॅक्स ऍड करूनच हा पेन मला 10 रुपयाला मिळत असेल. म्हणजे इथं काय आहे? डायरेक्ट का इनडायरेक्ट आहे? इनडायरेक्ट फॉर्मॅट मधला टॅक्स आहे. जीएसटी काय आहे मग? जीएसटी डायरेक्ट आहे का इनडायरेक्ट टॅक्स आहे? इनडायरेक्ट टॅक्स आहे. मग ते सगळे असणारे रेफरन्सेस अकाउंटिंग करणं हे थोडं इझी जातं. थोडंसं अवघड काय जातं? डायरेक्ट टॅक्सेसचा रेफरन्स. का? इन्कम कसा आलाय, कशा पद्धतीने आलाय, कोणकोणते असणारे लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत हे चेक करणं आवश्यक असतं.
ते चेक करण्यासाठी गरज कोणाची असते मग या ठिकाणी कॅग सारखे असणाऱ्या ऑफिसर्सची. मग त्याच्याच असणाऱ्या अंतर्गत काम करणारे लोक म्हणजेच कोण असतील या ठिकाणी चार्टर्ड अकाउंटंट असतील. ठीक आहे. प्लस आजचा दिवस कोणता आहे? जीएसटी डे, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. बरं, एक मुद्दा आपण डिस्कस करत असतो, आपल्या भारतामध्ये पार्लमेंटचं असणारं सेशन्स हे मध्यरात्री भरू शकतात का? यस, मध्यरात्री 12 वाजता सेशन सुरू होतात का? लक्षात घ्यायचं, आपली घटना जेव्हा लिहिली जात होते ना, तेव्हा घटना समिती जी होती ना, त्या असणाऱ्या घटना समितीनं 5व्या क्रमांकाचं अधिवेशन मध्यरात्री घेतलं होतं. कधी घेतलं होतं मध्यरात्री? म्हणजे आपल्या असणाऱ्या भारताचा स्वातंत्र्याचा दिवस स्टार्ट झाला होता. म्हणजे कोणती? 14 ऑगस्ट 1947 ची मध्यरात्र. म्हणजे कोणता दिवस सुरू झाला? 15 ऑगस्ट सुरू झाला. म्हणून त्या निमित्तानं आपण कोणता दिवस साजरा करतो मग आपण या ठिकाणी? असं आपला असणारा इंडिपेंडन्स डे या ठिकाणी सेलिब्रेट करतो. म्हणून आपण ही असणारी परंपरा आत्ताही आणतो. आणि तसाच हा परंपरेचा मुद्दा आहे. जीएसटी साठी कोणती घटना दुरुस्ती आहे? लक्षात ठेवायचं, चर्चेमध्ये कंटिन्युअसली असेल. 101 क्रमांकाची घटना दुरुस्ती कधीची आहे ती? 2016. अमेंडमेंट झालेलं होतं 2016ला. इम्प्लिमेंट कधी झालं? 1 जुलै 2017. आणि हा मध्यरात्री भरवला गेला होता 30 जूनच्या, म्हणजे 1 जुलैच्या असणाऱ्या सुरुवातीला. रेफरन्स या ठिकाणी येतो, त्यालाच काय म्हणतो आपण? गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स लागू झाला आपल्या भारतामध्ये, त्याला सेलिब्रेट करतो जीएसटी. लॉन्च कधी झालेला डेट आहे? जुलै 1, 2017चा उल्लेख याच्यामध्ये आणायचा. त्यानंतर आजच्याच दिवशी काय सेलिब्रेट होतो? वन महोत्सव. हे लक्षात ठेवायचं, फेस्टिवल ऑफ ट्रीज. हा असणारा वन महोत्सवाचा उल्लेख बघितला तर हा एक आठवड्याच्या निमित्तानं हा असणारा प्रोग्राम, हा इनिशिएटिव्ह लॉन्च केला जातो, ज्याच्यामध्ये काय केलं जाणार आहे? संपूर्ण देशभरामध्ये ट्री प्लांटिंग करायचं आहे या ठिकाणी. आणि याचा उल्लेख करत असताना एक मुद्दा सिंपल लक्षात ठेवा, इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे आर्टिकल नंबर 48 आणि 48 कॅपिटल ए. या दोन आर्टिकल मध्ये ट्री प्लांटेशनचा रेफरन्स या ठिकाणी आपल्याला जोडला जातो. त्याला आपण सामाजिक वनीकरण म्हणतो. पहा, काय करायचं या ठिकाणी? आपल्याला वृक्ष लागवड करायची आहे, त्याचा उल्लेख याच्यामध्ये ऍड करायचा आहे. मग हे आजच्या दिवसाच्या निमित्तानं हे इव्हेंट असतील. लक्षात ठेवायचं, महाराष्ट्रामध्ये कोणता? महाराष्ट्र कृषी दिन असेल. नंतर भारताच्या बाबतीमध्ये नॅशनल डॉक्टर्स डे आहे आज, सोबतच चार्टर्ड अकाउंटंट डे आहे, सोबतच गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स डे असेल, आणि वन महोत्सव फेस्टिवल असेल. आणि या फेस्टिवलचा उल्लेख केला तर आठवडाभर तो आपल्याला या ठिकाणी सेलिब्रेट होताना दिसणार आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून एक महत्वपूर्ण दिवस जो कालचा होता, मग लक्षात ठेवायचं कोणता? 30 जून. कोणता दिवस साजरा केला जातो या ठिकाणी? हूल दिवस. लक्षात ठेवायचं, कोणता आहे? हूल दिवस. आता हा हूल दिवस कसा असेल या ठिकाणी? तर इथं आपल्याला जेवढे काही आपल्या भारतामध्ये ट्रायबल्स आहेत का, म्हणजे कोण? आदिवासी समुदाय, त्या आदिवासी समुदायातील असणारे जेवढे लीडर्स आहेत का, त्यांना आपण एक प्रकारे प्राइज करण्यासाठी, त्यांचं असणारं कौतुक करण्यासाठी काय करतो? हा दिवस आपण सेलिब्रेट करत असतो. इथं काय रेफरन्स लक्षात घ्यायचं या ठिकाणी? आपल्या पीएम साहेबांनी तर त्याला कॉन्ट्रीब्युट करण्यासाठी किंवा ट्रायब्यूट तर दिलंच, याच्या पाठीमागं मुद्दा काय हे थोडं लक्षात ठेवायचं. काय असेल तर प्रत्येक वर्षी सेलिब्रेट केला जातो अॅन्युअली. का? कारण ट्रायबल लीडरची नावं लक्षात घ्या. काय नाव आहे? सिधो अँड कानू मुर्मू. आणि याचा उल्लेख करत असताना काय लक्षात घ्यायचं या ठिकाणी? संताल हूल रिबेलियन. लक्षात ठेवायचा, तुम्हाला हे हिस्ट्रीमध्ये आहेच, त्यामुळे लक्षात ठेवा. कोणता? संताल हूल रिबेलियनचा रेफरन्स येतो. कधी घडला होता तो? 1855च्या कालखंडामध्ये असेल. साहेबगंज या ठिकाणी आत्ताच्या असणाऱ्या झारखंडमध्ये घडला होता. आणि त्याच असणाऱ्या उठावाच्या निमित्तानं तो दिवस कोणता सेलिब्रेट केला जातो? हूल दिवस. कारण का? ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधामध्ये कशाला प्रतिकार करण्यासाठी हा रेफरन्स आला होता या ठिकाणी? तर इथं होती जमीनदारी सिस्टीम. लक्षात घ्यायचं, कोणाला त्यांनी ऑपोज केलेला आहे? जमीनदारी सिस्टीमला ऑपोज केलेला आहे. त्या निमित्तानं असणारा हा संताल हूल रिबेलियनचा उल्लेख आपण लक्षात ठेवायचा आपल्याला. प्लस महत्वाचा मुद्दा, आपल्या असणार राष्ट्रपतींचा रेफरन्स घेतला तर राष्ट्रपती सुद्धा कोणत्या असणाऱ्या समुदायाशी संबंधित आहेत? संथाल समुदायाशी. त्यामुळे हे पण लक्षात ठेवा आपण. संथाली भाषा आपली भारतीय भाषा आहे का? यस, काय वाटतं? आहे का? यस आहे. कधी ऍड झालेली आहे संथाली भाषा आपली राष्ट्रीय भाषेच्या अनुषंगाने किंवा भारतीय भाषेच्या अनुषंगाने? यस, लक्षात ठेवायचं. एक मुद्दा, संथाली भाषेचा उल्लेख केला तर 2003चा कालखंड आहे. कितवी घटना दुरुस्ती? 92nd अमेंडमेंट. लक्षात घ्यायचं. आणि आपल्या भारतीय भाषांमध्ये 4 भाषा ऍड होताना दिसतात. कोणत्या 4 भाषा ऍड झाल्या? यस, मग इथं लक्षात घ्यायचं या ठिकाणी डोगरी, मैथिली, नंतर संथाली
आणि दुसरा कुठला आहे चौथी भाषा? यस, कोणते हो? यस, बोडो. कोणता शब्द आहे? बोडो. कुठं बोलली जाते बोडो भाषा? आसाममध्ये, लक्षात ठेवायचा. आणि हा संथाली भाषा कुठे बोलली जाते? छोटा नागपूर पठारचा रिजन जो आहे ना सगळा, त्याच्यामध्ये बोलली जाते. म्हणजेच कुठला असेल भाग आता सध्याच्या कंडिशन मध्ये बघितलं तर छत्तीसगड, मध्य प्रदेश, आणि थोडासा खाली आलो तर आपण या ठिकाणी रेफरन्स येतो कुठला? झारखंडचा वगैरे. ठीक आहे. पुढचा उल्लेख केला, मैथिली कुठे बोलली जाते हो? मैथिली माहित असेल, मिथिला नगरी. यस, माता सीतेच्या बद्दल असणारा रेफरन्स कुठे येतो? सगळा मैथिलीमध्ये येतो ना. माता सीतेचं असणार जे प्रॉपर घर आहे ते नेपाळ मधलं आहे. त्याचा रेफरन्स पाहिलं की त्याच्या खालचं असणार सगळं बिहारचा झोन वगैरे, तिथं कोणती भाषा बोलली जाते? मैथिली. लक्षात ठेवा. आणि पुढचा कोणता? डोगरी. डोंगरी नाही बरं का, हे डोगरी आहे फक्त, DO आहे. डोगरी. डोगरी कुठे बोलली जाते? डोगरी बोलली जाते ही जम्मू काश्मीरमध्ये. कुठे बोलली जाते? जम्मू काश्मीरमध्ये. आणि तिथं डोगरा एम्पायर दिसतो तुम्हाला. म्हणजेच तिथल्या असणाऱ्या राजाचा उल्लेख केला, महाराजा गुलाब सिंग असेल, नंतर महाराजा हरिसिंग असेल, ही नावं तुम्हाला दिसणार आहेत. नंतर महाराजा करण सिंग असेल, हे असणारी नावं थोडीशी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला. ठीक आहे. हे दिवस सेलिब्रेट केले जातात. त्यानंतर एक महत्वपूर्ण डिसिजन झाला काल, तो म्हणजेच कुठला? तर आपल्या भारताचे असणारे आर्मी स्टाफ, कुठले? चीफ ऑफ दी आर्मी स्टाफ, लष्कर प्रमुख, कितवे? 31व्या क्रमांकाने या ठिकाणी आपल्याला इलेक्ट होताना दिसतात. मग कोणाची निवड झाली या ठिकाणी? जनरल धीरज सेठ. लक्षात घ्यायचा. धीरज सेठ यांचा उल्लेख केला तर ते कोणाला या ठिकाणी, कोणाचा अधिकार यांच्याकडे येतोय आता सध्याला? जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा असणार अधिकार आता कोणाकडे आलेला या ठिकाणी? धीरज सेठ यांच्याकडे आलेला आहे. धीरज सेठ यांचा उल्लेख केला तर काय लक्षात ठेवायचं तुम्हाला? तर यांचा असणारा रेफरन्स खडकवासल्याशी कनेक्टेड आहे. सोबतच पाहिलं तर हे कुठं कमिशनर झाले होते या ठिकाणी? तर आर्मार्ड क्रॉप्सच्या अंतर्गत. कधी? 1986 ला त्यांचं अपॉइंटमेंट झालेलं होतं. तिथून ते काम करतायत आणि त्यांचा असणारा एक्सपिरियन्स आता ऍज अ या ठिकाणी चीफ ऑफ आर्मी स्टाफच्या दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी कामकाज करताना दिसतील. आणि त्यासोबतच काय काय लक्षात घ्यायचं, यांचा असणारा जो एक्सपिरियन्स आहे का तो कुठे कुठे होता या ठिकाणी? वेस्टर्न थ्रेटच्या अंतर्गत जर बघितलं त्या ठिकाणी तर ऑपरेशनल कमांडिंग ऑफिसर्स होते ते. सोबत पाहिलं तर काय? जम्मू काश्मीरमध्ये बघितलं तर काउंटर इन्सर्जन्सी अंतर्गत त्यांनी काम केलेलं आहे. काउंटर इन्सर्जन्सी म्हणजे काय त्या ठिकाणी? जेव्हा एखादा टेररिस्ट ग्रुप असेल आणि तो भारतामध्ये येण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला तिथंच थांबवण्याची जी भूमिका आहे का, जी लीड करणारी टीम असेल का, त्या टीमला एक प्रकारे कंट्रोल करणारे जे हायर ऑथॉरिटी असेल का, ते या ठिकाणी यांनी काम केलेलं आहे धीरज सेठ यांनी. सोबतच बघितलं काय तर स्ट्राईक फॉर्मेशन मध्ये सुद्धा काम केलेलं आहे. त्या अनुषंगाने काय लक्षात घ्यायचं या ठिकाणी? सुदर्शन चक्र कॉप्स. तुमच्यापैकी कोणी ऐकलंय का सुदर्शन वेपन किंवा सुदर्शन मिसाईल? आपल्या भारताचं अपकमिंग येणारा सगळ्यात डेंजरस असणाऱ्या वेपनचा उल्लेख केला तर कोणता असेल? तर सुदर्शन असेल. सुदर्शनचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आपल्याला जे वेपन समजा एखादा असणार असं म्हणून आपण त्या ठिकाणी मिसाईल लॉन्च केले भारतावरती, ते मिसाईल कोणत्या प्रकारचं असेल? बॅलिस्टिक असेल किंवा क्रूज मिसाईल असेल. तर आसाममधनच काय तयार झाला? मेघालय. आसाममधनच काय तयार झाला? मेघालय. कोणत्या इयरला? यस, 1969 ला. त्यानंतर आसाममधनच दोन प्रदेश साईडला आले, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला किती नावं लक्षात ठेवायचे? 4 नावं लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे. ठीक आहे. ओके. हा, चला बघा. आता आपण बघितलं काय या ठिकाणी तर 31वे असणारे लष्कर प्रमुख या ठिकाणी अपॉइंट झाले. लष्कर प्रमुखाचा उल्लेख केला तर आर्मीला आपण प्रमोट करतोय, तर त्या अनुषंगाने मला पटकन सांगा, इंडियन आर्मी डे हे मी कंटिन्युअसली चर्चेमध्ये आणणार आहे बरं का. इंडियन आर्मी डे, इंडियन नेव्ही डे, इंडियन एअरफोर्स डे हे कधी सेलिब्रेट होतात पटकन सांगा. इंडियन आर्मी डे कधी स्टार्ट होतात, सेलिब्रेट होतो? 15 जानेवारीचा रेफरन्स असेल. नेव्ही डे कधी सेलिब्रेट होतो? व्हेरी गुड, 4 डिसेंबर. आणि एअरफोर्स डे व्हेरी गुड, 8 ऑक्टोबर. इयर पण लक्षात ठेवा, हे दिवस काय आहेत. कारण हा उल्लेख केला 1971 ला आपण कराचीचा नेव्हल बेस डिस्ट्रॉय केला होता, त्या दिवसाचं स्मरण राहावं म्हणून इंडियन नेव्ही डे या दिवशी सेलिब्रेट करतो. पुढे कुठला रेफरन्स येते? 1949 ला के करियप्पा हे आपल्या आर्मीचे असणारे लीडर झाले होते. त्यांचं नावही लक्षात ठेवा. काय नाव आहे? के करियप्पा. लिहायचंय साहेबांनो, त्याशिवाय कसं पास व्हायचं आपण?
के करियप्पा कोणाकडनं, बुचर यांच्याकडनं तो अधिकार करियप्पा यांच्याकडे आला होता. बुचर आणि करियप्पा लक्षात घ्यायचं. बुचर कोण, युरोपियन असणारे व्यक्ती, करियप्पा कोण, इंडियन असणारे पर्सनॉल्स, त्यांच्याकडे तो अधिकार त्या ठिकाणी आलेला होता. तो रेफरन्स लक्षात घ्यायचा. तो दिवस कधीचा आहे मग, 15 जानेवारी 1949चा. आणि एअरफोर्सचं लक्षात घ्यायचं 1932. 1932 ला ब्रिटिशांनी स्थापन केला होता या ठिकाणी रॉयल एअरफोर्स, त्या असणाऱ्या ब्रिटिशांसाठी. मग तोच रेफरन्स आपण आजही सेलिब्रेट करतो. त्यामुळे तिन्ही दिवस लक्षात ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी करायचा. ठीक आहे. हा चला, त्यानंतर एक महत्वपूर्ण मुद्दा या ठिकाणी आपल्याला मेन्शन करायचा आहे. तो म्हणजेच कुठला बघा, मिनिमम गव्हर्नमेंट विथ मॅक्सिमम गव्हर्नन्स. हे आपल्या भारताचा सगळ्यात मोठा स्लोगन आहे. आणि हे आपल्याला लिहायचंय कुठे, जीएसच्या असणाऱ्या पेपर क्रमांक 2 मध्ये. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय एक्झॅक्टली, मिनिमम गव्हर्नमेंट विथ मॅक्सिमम गव्हर्नन्स. गव्हर्नमेंट म्हणजेच कोण, शासन, आणि गव्हर्नन्स म्हणजेच कोण, प्रशासन. लक्षात ठेवायचा. प्रशासनामध्ये कोण येतात मग, तुम्ही लोक, ब्युरोक्रॅट्स. ओके. सगळे असणारे जे ब्युरोक्रेसीच्या अंतर्गत असणारे सगळे प्रशासकीय जे अधिकारी असणार आहेत, त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा इन्व्हॉल्वमेंट जास्त असावा आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कामाची अंमलबजावणी जास्त करावी. त्यासाठी आपल्या भारतामध्ये काय म्हटलं जातं, मिनिमम गव्हर्नमेंट विथ मॅक्सिमम गव्हर्नन्सचा रेफरन्स मध्ये येणार आहे. आणि याच्यामध्ये बघितलं तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी कोणता आलाय, FCRA 2.0 हा आता लागू होताना दिसतोय. मग काय या ठिकाणी, याला म्हणायचं फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेटिंग ऍक्ट. लक्षात घ्यायचं. कोणता येतो, फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन्स ऍक्टचा रेफरन्स याच्यामध्ये येतोय. जेवढेही परदेशी असणारी रक्कम असेल ती भारतामध्ये जेव्हा इन्व्हेस्ट होते, त्या इन्व्हेस्ट झाल्यानंतर त्याच्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी, त्याच्या टॅक्सेशन वरती नियंत्रण ठेवण्यासाठी एक सगळ्यात महत्वाचा असणारा मुद्दा लागू होतोय. आणि तो कुठला असेल, FCRA 2.0 लागू होतोय. आणि हे कोण लागू करतायत, तर आपले असणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब या ठिकाणी लागू करतायत. ह्याचा असणार कितवा पोर्टल आहे तो, 2.0, म्हणजे सेकंड व्हर्जन आहे याचं. आज सेकंड व्हर्जनचं असणारं पोर्टल लागू होताना दिसतोय. आणि हे किती असणाऱ्या एनजीओ साठी लागू होणार आहे, 14,500 एनजीओ. एनजीओ म्हणजे काय असतं, तो नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन. म्हणजे हे असतात त्या ठिकाणी नो प्रॉफिट नो लॉस या बेसवरती उभे राहणाऱ्या असणाऱ्या संस्था असतात. त्यांना नफाही नकोय आणि तोटाही नकोय. जेवढी काय रक्कम ते त्या ठिकाणी गुंतवणूक करणार आहेत, त्या रकमेच्याच माध्यमातून त्यांची असणारी आउटकम सुद्धा मिळावी, त्यांना त्याचा बेनिफिट मिळावा, त्यासाठी असणारा हा एनजीओ काम करत असतात. आणि एनजीओ शक्यतो कोणत्या फील्डमध्ये सगळ्यात जास्त काम करत असतात या ठिकाणी, एन्व्हायरमेंट असेल, दुसरा मुद्दा असतो या ठिकाणी हेल्थ असेल, आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असेल या ठिकाणी हायजीन वरती काम करतात. हे थोडं लक्षात ठेवायचं आपलं. ठीक आहे. आणि सोबतच काय लक्षात घ्यायचं या ठिकाणी, की इथं जे कागदपत्र लागतात ना, सगळे डॉक्युमेंट वगैरे क्लिअर करायला, इतर देशाचे असणारे पैसे भारतामध्ये येत आहेत, तर त्यांच्यासाठी डॉक्युमेंट खूप जास्त लागतात. तर डॉक्युमेंट कमी करून इथं काय करायचं आपल्याला या ठिकाणी, रिअल टाइमच्या अंतर्गत, म्हणजेच काय त्याच टाइम झोन मध्ये लवकरात लवकर परमिशन देणं आवश्यक असणार आहे. तो असणारा मुद्दा याच्यामध्ये आपल्याला इम्प्लिमेंट करताना दिसतोय. नाव लक्षात घ्यायचं कुठलं, FCRA 2.0 चा असणार रेफरन्स या ठिकाणी आपल्याला इम्प्लिमेंट होताना दिसणार आहे. ठीक आहे. त्याच्यासोबतच एक मुद्दा लक्षात घ्या, महत्वपूर्ण डिसिजन झालेला आहे कुठला, EOCI कार्ड. काय आणलंय भारतामध्ये आता, EOCI कार्ड. माहितीये कोणाला OCI काय, पॉलिटी वाचला असेल तर कळेल तुम्हाला मास्तर तू सगळे करंटच्या न्यूज घेऊन येतो, तर पॉलिटिक्स बेस्ड असतात का सगळे. सगळ्यात लक्षात ठेवायचं की करंट मध्ये सगळ्यात जास्त विषय कोणता असतो, पॉलिटिक्सचा असतो. काही बाबतीमध्ये आता आपण जो बघितला FCRA चा मुद्दा, तो इकॉनॉमिक्सचा पार्ट झाला. काही गोष्टी असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला इकॉनॉमिकल कंटेंट दिसेल, एन्व्हायरमेंटल कंटेंट दिसेल, पण सगळ्यात जास्त काय असतात, पॉलिटिकल सिनेरिओ असतात. ठीक आहे. पुढं काय, हा EOCI कार्ड. OCI म्हणजे काय, ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया. काय तो, ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया. आणि या असणाऱ्या OCI कार्डला काय केलं जातं या ठिकाणी आपल्या भारतामध्ये इम्प्लिमेंट करताना दिसतात. हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा. ठीक आहे. का जागा साहेबांनो,
बसायला हा बस. ठीक आहे. पहा ओसीआय कार्ड. बरं ओसीआय कार्ड भारतात कधी आलं होतं? यस लक्षात घ्यायचं 2005 ला. कधी आलं होतं? 2005 ला. आणि याच्यासोबत एक लक्षात घ्यायचं पीआयओ. कुणी ऐकलंय पीआयओ? पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन. काय तो? पीआयओ पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, भारताचा मूळ नागरिक. आणि ओसीआय म्हणजे ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया, भारताचा परकीय नागरिक. आणि हा पीआयओ कधी आला होता? पीआयओ आला होता 2002 ला. आणि या दोघांना मर्ज केलेला आहे 2015 ला. कधी मर्ज केलं दोघांना? 2015 ला. आणि दोघांचं नाव काय केलं मग? फक्त एकच केलं, ओसीआय कार्ड. म्हणजे पीआयओ शब्द काढून टाकला. मग आता सध्याच्या कंडिशन मध्ये ओसीआय कार्ड हा शब्द आणलेला आहे. आणि हा ओसीआय कार्ड कोणाला मिळत नाही असा क्वेश्चन केला तर काय लक्षात घ्यायचं? ओसीआय कार्डचा अर्थ काय? इथं लक्षात घ्यायचं ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया म्हणजे काय? जो भारताचा नागरिक आज आहे का? तर नाही. तो भारताचा नागरिक कधीतरी होता, तो आत्ता नाहीये. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तो भारताच्या स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या कोणत्या तरी एका कंडिशन मध्ये भारताचा नागरिक होऊ शकतो, पण त्यानं आजपर्यंत नागरिकत्व घेतलेलं नाहीये. असा व्यक्ती म्हणजे कोण असतो? ओसीआय. म्हणजे 47च्या अगोदर तो कधीतरी भारतामध्ये असेल सुद्धा, पण तो 47 नंतर आतापर्यंत भारताचा नागरिक झालेला नाहीये. अशा व्यक्तीला काय म्हणायचं? ओसीआय म्हणायचं. मग हे कार्ड कोणाला देणार नाही आपण? कारण आपल्या भारतामध्ये अगोदर होते 47च्या अगोदर, आता मे बी कुठे गेले असतील? पाकिस्तानमध्ये. अशा व्यक्तीला द्यायचं काही ओसीआय कार्ड नाही. म्हणून काय लक्षात घ्यायचं? कोणत्या देशाला देत नाही मग आपण हे कार्ड? 2 देश फक्त. कोणतं? एक आहे पाकिस्तान, दुसरा आहे बांगलादेश. या 2 देशांना हे कार्ड मिळत नाही. हा प्रश्न 2025च्या प्रीला विचारून झालेला आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं ओसीआय कार्ड इम्प्लिमेंट करत असताना तो कोणत्या देशातल्या नागरिकांना प्राप्त होणार नाहीये, तो रेफरन्स याच्यामध्ये असेल. मग आता काय केलं जातं या ठिकाणी? तर किती असणाऱ्या कार्ड होल्डर्सला बेनिफिट मिळतोय? इथं लक्षात घ्या 50 लाख प्लस असणाऱ्या कार्ड होल्डरला बेनिफिट मिळतोय. मग हे लोक भारतीय नाहीत, तर यांना आपण कार्ड का देतो? काय वाटतं? हे लोक भारतीय तर नाहीयेत, मग यांना कार्ड का देतो आपण? आणि त्यांना अजून काय म्हणतो आपण? तुम्ही भारतात येत असाल तर तुम्ही कितीही लॉंग टर्म साठी भारतात व्हिजिटिंगसाठी येऊ शकता, स्टे करण्यासाठी येऊ शकता. या लोकांना राहण्यासाठी परमिशन देतोय, भारतात येण्यासाठी परमिशन देतोय. एवढा वेळ आपण त्या असणाऱ्या नागरिकांसाठी एवढ्या सुविधा का उपलब्ध करून देतोय? सिंपल मुद्दा लक्षात घ्यायचा की भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढलं पाहिजे. समजतंय? म्हणजेच काय असेल? हा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जो असतो ना, एफडीआय, तो वाढावा. त्यासाठी आपण काय करतोय? यांना आपण आमिष दाखवतो. सिंपल आहे. म्हणजे ते भारताशी कधीतरी बिलॉंग करत होते ना, भारताशी कधीतरी कनेक्टेड होते, सिटिझनशिपच्या माध्यमातून असतील किंवा काही लिगल डॉक्युमेंटच्या माध्यमातून असतील, तर त्या लोकांना परत एकदा या ठिकाणी कनेक्ट करण्यासाठी आपण हे असणारे कार्ड घेऊन येत असतो. आणि त्यामध्ये जर फक्त ओसीआयचा, पीआयओचा उल्लेख केला तर पीआयओ कधी आलेला? 2002च्या कालखंडामध्ये. म्हणजे त्यावेळेस कोणाचं सरकार होतं? बीजेपीचं गव्हर्नमेंट होतं. म्हणजे आत्ताचं असणार जे गव्हर्नमेंट आहे तेच गव्हर्नमेंट त्यावेळेस होतं. आणि तिथं तो पीआयओ कार्ड कोणाला दिला जात होता? ज्याच्याकडे अगोदर भारताचं पासपोर्ट होतं, भले तो आत्ता पण असेल. तो आत्ता होता आणि आत्ता त्यानं भारताचं असणारं नागरिकत्व सोडून दिले. तो आता कुठल्या देशाचा आहे? इतर देशाचा असेल तर त्याला सुद्धा भारतामध्ये इन्व्हेस्ट करायला परमिशन द्यायची. त्यासाठी तो कार्ड दिला आपण. कोणता? पीआयओचा उल्लेख. मग याच्यामध्ये काय करायचं मग आपल्याला या ठिकाणी? पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ऍप्लिकेशन असेल तो इझी करायचा आपल्याला. ऍप्लिकेशन इझी करण्यासाठी काय करायचं? इथं फुल्ली डिजिटल केलेलं आहे, पूर्णपणे ऑनलाईन केलेलं आहे आपण. काय? ओसीआय कार्डची असणारी सगळी प्रक्रिया कशी होणार आहे? मग ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये असणार आहे. फक्त पाकिस्तान, बांगलादेश सोडून इतर कुठल्याही देशामध्ये जो भारताचा नागरिक होऊ शकतो पण आजपर्यंत भारताचा नागरिक झालेला नाही, असा व्यक्ती ऑनलाईन या ठिकाणी अप्लाय करू शकतो. मग हे जाईल कोणाकडं? हे जेव्हा प्रोसेस होईल ऍप्लिकेशनचा मुद्दा, मग आपल्या असणाऱ्या एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीकडे जाणार आहे. पण लक्षात ठेवा, कोणाकडं? एक्सटर्नल अफेअर मिनिस्ट्रीकडे जाणार आहे, EAM कडे जातो. आणि मग त्यानंतर त्यांच्यावरती या ठिकाणी प्रोसेस होते. मिनिस्ट्री आपली त्या ठिकाणी फायनलाइज करेल, डेटा काढेल आणि मग त्या व्यक्तीचा असणारा बॅकग्राऊंड चेक करेल आणि मग तो व्यक्तीला भारतामध्ये यायची परमिशन दिली जाऊ शकते. हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. पुढे काय? प्रोसेसिंगचा उल्लेख केला तर काय असेल या ठिकाणी? नो फिजिकल व्हेरिफिकेशन नीडेड फॉर मोस्ट. हे खूप महत्वाचा मुद्दा आहे, कारण प्रत्येक देशामध्ये सगळ्यात जास्त अडचणी कोणामुळे तयार होतात? तो जे मायग्रेट किंवा इमिग्रेट झालेली लोक, त्यांच्यासाठी सगळ्यात त्यांच्याबद्दल प्रॉब्लेम होत असतात. का? आपल्या भारतामध्ये वेस्ट बेंगॉल मधला इश्यू सगळ्यात जास्त राईज का झाला होता? बांगलादेश मधून सगळ्यात जास्त आलेल्या नागरिकांचा, लीगल आणि इलिगल पद्धतीने आलेल्या लोकांचा प्रभाव होता. म्हणून या ठिकाणी आपल्याला व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. पण इथं तरी पण आपण काय म्हणतो आता
की फिजिकल व्हेरिफिकेशनची रिक्वायरमेंट नाहीये, म्हणजे प्रत्यक्षात भारतामध्ये येऊन भारतामध्ये प्रेझेंट होऊन त्यांना व्हेरीफाय करणं, प्रूफ देणं आवश्यक नसणार आहे. फक्त काय ऑनलाईन प्रोसिडिंग या ठिकाणी कंप्लीट होणार आहे. म्हणजे भारत जास्त रिलायबल होतोय कशावरती? ऑनलाईन प्रोसेसवरती. ठीक आहे, मग याचा रेफरन्स येतो कुठं? ई गव्हर्नन्सच्या चॅप्टरमध्ये. ठीक आहे, मग ई गव्हर्नन्स म्हणजे काय? सगळे प्रशासकीय अधिकारी काय करतील? इलेक्ट्रॉनिकली किंवा सिंगल विंडो सिस्टीम मध्ये सगळ्या सोयी सुविधा एकत्र देण्याचा प्रयत्न करणार आहेत. म्हणून कार्डचं नाव काय? ई कार्ड. इलेक्ट्रॉनिक ओसीआयचा मुद्दा लक्षात ठेवणं गरजेचं असेल. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघितलं तर इश्युअन्स काय असेल यामध्ये? आता एखादा असणार कार्ड इश्यू करायचंय, फायनलाइज करायचंय, त्या नागरिकांना द्यायचं आहे, तर कसं दिलं जाणार आहे? ऑनलाईन फॉर्मॅटमध्येच मिळून जाणार. ठीक आहे, मग त्यांना परत फिजिकली भारतामध्ये येऊन हे असणारं कार्ड घ्यायची गरज नाहीये. डिजिटल स्वरूपातले असणारं कार्ड या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे, पुढं थोडंसं क्रिटिकल अपडेट लक्षात ठेवा. याच्यामध्ये काय करणार या ठिकाणी? रिइश्यू ऑफ द ओसीआय बुकलेट आफ्टर 20 years विथ अ न्यू पासपोर्ट इज अबॉलिश्ड. खूप महत्वाचा मुद्दा आहे. जे जुनं असणारं ओसीआय कार्ड असेल, किती वर्षांच्या अगोदरचा उल्लेख करतो आपण या ठिकाणी? 20 वर्ष. ते काय केलं जाईल? ते अबॉलिश केलं जाईल, रद्द केलं जाईल. म्हणजे आता प्रत्येकाला नवीन स्वरूपामध्ये ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये अप्लाय करण्याची रिक्वायरमेंट असेल. कोणी सांगू शकता हे का केलं असेल? हा बोला. व्हेरी गुड. ओके, यांचा रेफरन्स आहे. ओसीआय आणि व्हिसा मध्ये एक्झॅक्टली काय फरक आहे? ओसीआय काय आहे? ओसीआय हा एक डॉक्युमेंट आहे. जो डॉक्युमेंट कोणाला देतो? जो भारताचा नागरिक होऊ शकणारा व्यक्ती आहे त्याला दिलं जातं ना. आणि दुसरा मुद्दा येतो या ठिकाणी सिटिझनशिपची असणारी ऑथॉरिटी किंवा सिटिझनशिपचं असणारं लिगल डॉक्युमेंट. नागरिक आहात की नाही त्याच्यावरनं मुद्दा चालू आहे. आपण 2-3 दिवसापूर्वी एक मुद्दा घेतला होता. काय? आपल्या भारतामध्ये पासपोर्ट जर तुमचं भारताचं असेल तर ते पासपोर्ट तुम्ही भारताचे नागरिक आहात याचा प्रूफ होतो का? आपण डिस्कस केले. आत्ताच भयंकर वाद सुरू आहे आपल्या भारतामध्ये. काय? की तुमच्याकडे वोटर आयडी असला तरी पण तुम्ही भारतीय नागरिक आहात याचा प्रूफ नाहीये. तुमच्याकडे पासपोर्ट जरी असला तरी पण तुम्ही भारतीय नागरिक आहात त्याचा तो प्रूफ असणार नाहीये. डेंजर चाललंय क्रिटिसिझम. काय करेल भारत सरकार त्याच्यावरती तो मुद्दा होता. मी कोणता कायदा सांगितलं होतो नागरिकत्वासाठी? हे डॉक्युमेंट असलं तरच तुम्ही भारतीय आहात असा रेफरन्स येतो या ठिकाणी. येस, एनआरसी लक्षात ठेवायचं. कोणता शब्द येतो? एनआरसी. कधीचा येतो एनआरसी? एनआरसी साहेबांना विसरू नका, रिवाइज करत चला. म्हणून मी लिहा म्हणत असतो. मला माहिती आहे तुम्ही खूप एक्स्ट्रा टॅलेंटेड आहात. तुमच्या डोक्यामध्ये एखादा मुद्दा आला की विसरत नाही तुम्ही, पण माझ्या लेक्चरला आला की लिहित चला. म्हणजे काय, ह्या गोष्टी तुम्ही वारंवार रिवाइज करू शकता जर वहीमध्ये असेल तर. कुठला शब्द आहे? एनआरसी. कधी आलाय? 1951 ला. काय एनआरसी? नॅशनल रजिस्ट्रेशन फॉर सिटिझनशिप. काय तो? नॅशनल रजिस्ट्रेशन फॉर सिटिझनशिप. म्हणजे तुमची आणि माझ्या जन्माची नोंद कुठे झालेली आहे? या बुकलेट वरती. लक्षात घ्यायचं. मग आपण याच्यानुसार कोण आहोत? सिटीजन आहोत जन्माद्वारे. कळतंय का? येस. मग त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं हिता आपण नागरिक झालो. ठीक आहे, हे डॉक्युमेंट झाले. विजा काय असतो? विजा असतो लीगल परमिशन टू एंटर एनी कंट्री. कोणत्याही देशामध्ये जर मला प्रवेश करायचा असेल तर मला काय लागतो? लीगल डॉक्युमेंट लागतात. मग तो लीगल डॉक्युमेंट म्हणजेच काय असेल? विजा असेल. ठीक आहे, म्हणून जेव्हा तुम्ही हेनले पासपोर्ट इंडेक्स, कालच असणारा न्यूज आहे बघा, हेनले पासपोर्ट इंडेक्स रिलीज होताना दिसतोय आपल्याला. पण त्याच्यामध्ये काय असतं? विदाउट व्हिसा किंवा व्हिसा ऑन अरायव्हल प्राप्त होणारे देश किती आहेत भारताच्या बाबतीमध्ये? आता सध्याच्या कंडिशनमध्ये किती देशांमध्ये आपण व्हिसा शिवाय जाऊ शकतो? जिथे तिथे व्हिसाची गरजच नाही आपल्याला. का? तर त्या देशासोबत भारताचं कोलॅबरेशन चांगलं असेल तर तो आपल्याला व्हिसा मागणार नाहीये. जर भारतासारख्या देशामध्ये प्रॉब्लेम होत असतील तर एखादा देश काय म्हणेल, बाबा तुमच्यातले सिलेक्टिव्ह नागरिकच आम्ही घेणार. पण त्यांना काय करावं लागेल? तर आमच्या देशामध्ये अप्लाय करावं लागेल. कशाला? व्हिसाला. लिगलाइज असणाऱ्या एंट्रीसाठी अप्लाय करावं लागेल. तो व्हिसा डॉक्युमेंट हे फक्त कशासाठी असणार आहे? कोणत्याही देशामध्ये एंट्री करण्यासाठी असणार आहे. मग आपण किती देशांमध्ये आता जाऊ शकतो विदाउट व्हिसा? 58 देश. लक्षात ठेवायचं. 58 कंट्रीज मध्ये आपण विदाउट व्हिसा किंवा व्हिसा ऑन अरायव्हल पोहोचू शकतो. म्हणजे आपल्या भारताचे कोरिलेशन किती देशांसोबत चांगले आहेत? 58 देशासोबत. तरी सुद्धा डिप्लोमसीमध्ये आपण कमकुवत आहोत की नाही? कूटनीतीमध्ये आहोत का? जगात देश किती आहेत? 193. 193 मध्ये फक्त किती? त्याच्यामुळे इथं थोडासा मुद्दा. सगळ्यात जास्त स्ट्रॉंगेस्ट पासपोर्ट कोणाचा आहे मग? सिंगापूर आणि जपानचा. हे देश असतील म्हणजे या देशात तुम्ही नागरिक असाल तर तुम्ही किती देशांमध्ये विदाउट व्हिसा किंवा व्हिसा ऑन अरायव्हल जाऊ शकता? 192 देशांमध्ये. साहेबांना म्हणजे टोटल देश किती आहेत? 193. 193 वाला स्वतः तोच देश ना. बाकी राहिलेल्या देशांमध्ये तो विदाउट व्हिसा, व्हिसा ऑन अरायव्हल जाऊ शकतात. म्हणजे काय? आता तुम्ही बघत असाल भारतीयांना, आपण हा शब्द बोललोय ना, भारतीयांना सिव्हिक सेन्स आहे का? तुम्ही भारतीय आता हे पण लक्षात ठेवा.
काय वाटतं भारतीयांना सिविक सेन्स आहेत का? नक्कीच नाहीत. म्हणजे सिविक सेन्स आणि सिविक व्हॅल्यूज हे शिकवण्यासाठी भारत सरकार काय काय प्रमोशन्स करतोय, काय काय ऍक्टिव्हिटी करतोय, हे तुम्ही एकदा फक्त मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स असणाऱ्या वेब पेज वरती जाऊन एकदा चेक करा. तुम्हाला सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मिळून जातील. ठीक आहे, हे सगळे मुद्दे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला. पुढं मुद्दा पुढचा लक्षात ठेवा, काय करायचं आपल्याला? आपल्या भारताला या ठिकाणी टुरिझमला प्रमोट करायचं. टुरिझमला प्रमोट करण्यासाठी आपण काय करतोय आता? मग डिजिटल प्लॅटफॉर्म आता यूज करतोय आणि त्याच्यामध्ये आपण एमओयू साइन करतोय. एमओयू म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग. आणि तो मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग कोणासोबत होतोय? मिनिस्ट्री ऑफ टुरिझम हा गुगल इंडिया सोबत कोलॅबोरेशन करतो. लक्षातच ठेवायचं. कोण? मिनिस्ट्री ऑफ टुरिझम. पेन चालले पाहिजेत. मिनिस्ट्री ऑफ टुरिझम कोणासोबत कोलॅबोरेशन करतोय? गुगल इंडिया सोबत कोलॅबोरेशन करतोय. गुगल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सोबत. आणि याच्यामध्ये असणार जो काही प्रेझेन्स आहे कोणाचा होता त्या ठिकाणी? तिथं होते मिनिस्टर कोण? गजेंद्र सिंग शेखावत यांच्या उपस्थितीमध्ये हा असणारा एमओयू साइन झालेला आहे. एमओयू साइन होताना तुम्हाला दिसेल. ठीक आहे. आणि गुगल सोबतचं असणार जे कोलॅबोरेशन आहे का, ते या लेवल पर्यंत काउंट होणं गरजेचं होतं. कारण आपण काल एक नाव घेतलं होतं, तुम्हाला सर्च करायला सांगितलं होतं मी. गुगलला सरपास करण्यासाठी एक पर्यायी असणारा ऑप्शन भारतामध्ये तयार होतोय, जोहो. मग सर्च केला जोहो बद्दल. तुम्ही का करंटचे लेक्चर करताय मला हा प्रश्न पडलाय. येस, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगू, मला सॉर्टिंग करायचे बरं का साहेब लोक, पोरं सॉर्टिंग करून करून मला काय करायचंय, जे हार्डकोरली ज्यांना क्लिअरिटीनं काय करायचंय, एमपीएससी आणि युपीएससी एक्झाम द्यायची आहेच का, तेच मुलं मला ठेवायचे. आणि त्यासाठी मी तुमची म्हणजे तुम्हाला बरं वाटावं यासाठी असणारे कंटेंट घेणार नाही. जे परीक्षेला बरं वाटेल त्या गोष्टी त्या ठिकाणी आपण घेणार आहोत. ठीक आहे, चला पटकन. कुणी कुणी सर्च केले फक्त सांगा मला. जोहो. यस, कुणी केले सर्च? गुड. अजून कुणी? गुड. जो सर्च केलं नाही साहेबांनो, बरं आज एक दिवस देतो अजून. ठीक आहे, आज तरी कमीत कमी सर्च करा. खूप महत्वाची कंपनी आहे हो, आणि इंडियन कंपनी आहे ना. इंडियन कंपनी, आपण इंडियन्स त्यांना काय करणार? प्रमोट करणार ना. कमीत कमी ते तर करू आपण त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि एक प्लस महत्वाचा मुद्दा, जोहो कंपनीच्याच माध्यमातून व्हॉट्सअपला ऑप्शन देणार एक ऍप्लिकेशन तयार केलेलं आहे. ते कमीत कमी मला उद्या तुमच्याकडनं ऐकायला मिळालं पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे. चालेल? यस. बा लक्षात घ्यायचं. कोणासोबत कोलॅबोरेशन केले? मिनिस्ट्री ऑफ टुरिझमनं गुगल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला कोलॅबोरेशन होताना दिसतोय. मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग साइन होताना दिसतोय. आणि त्याच्यामध्ये आपण काय करतोय? एआय बेस्ड आणि डेटा अनालिटिक्सला आपण या ठिकाणी महत्व देतोय. कारण डेटाच्या माध्यमातून कळतं की कोणती लोक सगळ्यात जास्त भारतामध्ये येत असतील. सांगता येईल कोणाला? भारताला ऍज अ टुरिझम स्पॉट लक्षात ठेवा, तर कोणते लोक आपल्या भारतामध्ये येत असतील, कोणत्या कॉन्टिनेंट मधले लोक भारतामध्ये येत असतील. एशियन कॉन्टिनेंट असेल, युरोप असेल, सोबतच अमेरिकन कॉन्टिनेंट असेल का आफ्रिकन कॉन्टिनेंट असेल, कोणती लोक जास्त भारतामध्ये येत असतील? अमेरिकन. ओके, अजून? यस यस, पटकन सांगा. यस, आफ्रिकन. ओके, अजून? कोणते लोक भारतात ऍज अ टुरिझम स्पॉट म्हणून जास्त येत असतील? सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवायचं, एशियन लोकच येतात जास्त. का? कारण रिलिजियस असणारा कॉन्टेक्स्ट या ठिकाणी येतो. बुद्धिझम स्प्रेड करणारा देश कोणता आहे? भारत आहे. बुद्धिझम सगळ्यात जास्त कुठे स्प्रेड झालेला आहे? एशियन कंट्रीज मध्ये. आणि तो कुठला काय या ठिकाणी? एशियन कंट्री. साऊथ ईस्ट एशियन कंट्रीचा रेफरन्स त्याच्यामध्ये येतोय. साहेबांना मी हे जे नावं सांगतोय ना, याचे असणारे डायरेक्शन्स आणि मॅप डोळ्यासमोर आलं पाहिजे लगेच. साऊथ ईस्ट एशियाचा उल्लेख केला तर कोणते देश समोर आले तुमच्या डोळ्यासमोर? यस, आशियान कंट्रीचे 10 देश आले, फिलिपिन्स आले, व्हिएतनाम आले, ब्रुनेई आला, सोबत उल्लेख केला तर इंडोनेशिया वगैरे आले. हे सगळे देश समोर आले पाहिजेत. आणि तर कशाचा प्रमोशन झालेला आहे? बुद्धिझमचा. सोबतच उल्लेख केला तर मंगोलिया असेल, चायना असेल, सोबतच उल्लेख केला आपल्या जवळचा असणारा रेफरन्स घेतला असताना नेपाळ असेल, आपला उल्लेख केला श्रीलंका असेल. या ठिकाणी बुद्धिझम सोबत हिंदुझम सुद्धा त्या ठिकाणी स्प्रेड झालेला आहे. म्हणून हे लोक ओरिजिन काय आहे हे चेक करायला कुठे येतात? भारतामध्ये येतात. ठीक आहे. अजून एक महत्वाचा मुद्दा, आपल्या भारताजवळचा एक देश आहे ज्या देशानं 50 साईट त्या ठिकाणी शोधले, आणि त्या साईटच्या माध्यमातून त्यांनी शोधले भारतातल्या असणाऱ्या एका स्पेसिफिक धर्माच्या बाबतीमध्ये, आणि तो धर्म आहे या ठिकाणी हिंदुइझम. आणि श्रीरामचंद्राच्या असणाऱ्या प्रवासाचा उल्लेख ज्या ज्या ठिकाणी आहे असे 50 ठिकाणी शोधले, आणि ते त्यांनी पोर्ट्रे केले त्यांच्या देशामध्ये, जेणेकरून भारताचे लोक त्या देशामध्ये जातील. कोणता देश आहे तो? श्रीलंका. श्रीलंका काय करतोय मग?
कोणत्या असणाऱ्या इव्हेंटला सगळ्यात जास्त फोकस करतोय? मग या ठिकाणी हिंदुइझमच्याच अंतर्गत असणारा हे श्रीरामचंद्राचा असणारा जो प्रवास आहे ना लंकेपर्यंतचा, तो असणारा प्रवास त्या ठिकाणी हायलाइट करतात आणि त्यांचा टुरिझम वाढवतोय. मग तसं आपल्याला टुरिझम वाढवायचं असेल तर आपण काय करतोय? आर्टिफिशियल इंटेलिजन्सला या ठिकाणी प्रमोट करतोय, हे लक्षात घ्यायचं. सोबतच पाहिलं तर आपण कशावर भर देतोय? स्किल डेव्हलपमेंटला आणि कॅपॅसिटी बिल्डिंगला. हे शब्द कॉमन येतात, प्रत्येक ठिकाणी येणार आहेत. स्किल डेव्हलपमेंट का रिक्वायर्ड आहे? कारण टुरिझम जर वाढवायचं असेल तर टुरिझमच्या अनुषंगाने जे लोकांना रिक्वायर्ड असणार आहे त्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आवश्यक असणार आहे. समजा एखादा असणारा परकीय व्यक्ती ताज व्हिजिट करायसाठी आलेला आहे, ताजमहाल, तर त्या ताजमहालचं असणार तुम्हाला काय काय माहिती असणं गरजेचं आहे ऍज अ गाईड म्हणून. येस येस, म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड असेल, सोबतच त्याचा असणार आर्किटेक्चर असेल आणि त्याचा असणारा एक्झाम्पल असेल, म्हणजे जगभरामध्ये त्याच्यासारखे असणारे जे काही बिल्डिंग्स असतील ते कशा पद्धतीने कन्स्ट्रक्ट झालेले आहेत त्याची माहिती असली पाहिजे. मग ते कसं होऊ शकतं? जर स्किल डेव्हलप झालं तरच ना. अशा लोकांना काय करणार आहे भारत सरकार? स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून त्यांना अपग्रेड करणार आहे आणि आपला टुरिझम वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. सोबत बघितलं या ठिकाणी काय असेल तर इमर्सिव्ह टेक, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. इमर्सिव्ह टेक फॉर दी शोकेसिंग द हेरिटेज. या हेरिटेजचा उल्लेख केला तर एक नाव सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे लोथल. ऐकलंय कुणी? यस, इतिहासामध्ये सुद्धा ऐकलं असेल ना तुम्ही. यस, लोथल हे आपल्या भारताचं असणारं सिंधूच्या कल्चरिझम मधला असणारा, सिंधू संस्कृती मधला असणारा सगळ्यात महत्वाचा स्पॉट आहे. कुठे होतं लोथल? गुजरातमध्ये. लक्षात ठेवायचं, लोथल कुठे आहे? गुजरातमध्ये. आणि तो होता एक पोर्ट, बंदर होता बरं का. कोणता? लोथल बंदर होता. ज्या लोथल बंदरामध्ये घोड्याचे अवशेष सापडले ना, घोड्याचे असणारे बोन्स, हाडं सापडलेले आहेत. त्यामुळे असं म्हणतात की युरोपातून किंवा ग्रीसमधनं किंवा ग्रीक देशांमधनं घोड्यांचा असणारा व्यापार होत होता कुठं? भारतामध्ये. आणि त्यांचा असणारा अवशेष आता आपल्याला आढळताना दिसतात. आणि प्लस सगळ्यात महत्वाचा मुद्दा, मागच्याच आठवड्यामध्ये आपल्या भारतामध्ये ह्युमन स्कल सुद्धा त्या ठिकाणी सापडलेला. त्याच्यामुळे हे बघितलं असेल, ऐकलं असेल तुम्ही. हे स्कल्सचं अंडरस्टँडिंग करण्यासाठी, स्टडी करण्यासाठी प्रयत्न करतोय आपला एएसआय, त्याच्यामध्ये काम करणार आहे. एएसआय म्हणजे आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया. हे लक्षात ठेवायचं, आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट विसरायचं नाहीये, समजते. आणि त्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जाणार आहेत. आणि ही माहिती जर आपण जगाला द्यायला लागलो, आपलं वेगळेपण आहे ना त्याच्यामध्ये, त्या माध्यमातून याचा असणारा पाठपुरवठा जास्त होईल, मग आपलं टुरिझम जास्तीत जास्त वाढू शकतं. हे इथं लक्षात ठेवायचं. कोलॅबरेशन कोणासोबत झालेलं आहे ते लक्षात ठेवूया. त्यानंतर पुढची न्यूज बघा साहेबांनो. 16व्या क्रमांकाचं असणारं इंडिया जपान अॅन्युअल समिट होणार आहे भारतामध्ये. आणि या अंतर्गत कोण येणार आहे? जापनीज प्राईम मिनिस्टर या ठिकाणी सानिया ताकाईची. नाव लक्षात ठेवायचं. कोण? सानिये ताकाईची. ओके. आणि 3 दिवसाच्या असणाऱ्या ऑफिशियल व्हिजिट वरती असणार आहेत. आणि हा ऑफिशियल व्हिजिटचा उल्लेख केला तर याच्या अगोदर 2023च्या ऑगस्ट मध्ये पीएम मोदींची असणारी व्हिजिट झाली होती. कुठं? टोकियोमध्ये. जपान हा भारतासाठी अति महत्वाचा देश आहे. जपानचा उल्लेख केला तर एक नाव समोर येतं पहा. कोण? शिंजो अबे. लक्षात ठेवायचं. काय नाव आहे त्यांचं? शिंजो अबे, ज्यांचं आत्ताच असॅसिनेशन झालं होतं, हत्या झाली होती गोळ्या मारून. ना कुठं? जपानमध्ये. प्राईम मिनिस्टर पदावर असताना त्यांची हत्या झाली होती. आणि त्या व्यक्तीचं नाव का महत्वाचं आहे? कारण त्या व्यक्तीला आपल्या भारतानं पद्म पुरस्कार पण दिला. मग आज रिलॅक्स झाल्यानंतर अभ्यास करून काय वाचणार? शिंजो अबे यांना भारतातला कोणता पद्म पुरस्कार दिलेला आहे? पद्मचे 3 टाईप आहेत ना, कोणते? पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री. त्यातला काय मिळालेला आहे हे तुम्ही सर्च करायचं. ठीक आहे. कोणाचं नाव? शिंजो अबे. आणि याच असणाऱ्या शिंजो अबेंमुळं, नीट ऐका साहेबांनो, 2007ला, कधी? 2007ला जगातले 4 महत्वपूर्ण देश एकत्र येऊन एक संघटना तयार करा, असं त्यांचं मत होतं. आणि त्यांच्यातूनच शब्द जन्माला आला, क्वाड. लक्षात ठेवायचं. कोणता शब्द जन्माला आला या ठिकाणी? क्वाड. आणि ते या ठिकाणी क्वाड मध्ये किती कंट्री आहेत मग आता? 4. लक्षात घ्यायचं. कधी विचार केला होता अबेंनी? 2007ला. आणि प्रत्यक्षात फ्रेम झाला कधी? 17ला. आणि त्या क्वाड मध्ये किती देश आहेत? 4. कोणते 4 देश आहेत? लक्षात घ्यायचं. सगळ्यात पहिला उल्लेख करा, ऑस्ट्रेलिया. दुसरा जपान. तिसरा इंडिया. आणि चौथा युएसए. लक्षात घ्यायचं. कोणता? ऑस्ट्रेलिया, जपान, इंडिया, युएसए. मग आज घरी जाताना आपल्याला मॅप काढायचा आहे, मॅप बघायचा आहे जगाचा, आणि तिथे हे 4 देशांचे लोकेशन फिक्स करायचे. आणि मग बघायचं पॅसिफिक ओशन मध्ये स्वतःचं वर्चस्व वाढवण्यासाठी हा क्वाड ग्रुप आपल्याला तयार होताना दिसतोय. मागच्या वर्षी क्वाड ग्रुपची असणारी समिट
होणं अपेक्षित होतं, कमीत कमी या वर्षी तर होणं अपेक्षित होतं, आणि ते भारताला होस्ट करायचंय बरं का. पण एक विचित्र व्यक्ती आहे ना ट्रम्प, तो ट्रम्प कशाच पद्धतीने ऍक्सेप्ट करत नाही भारतात यायला. सध्या तो कोणाला गोड बोलतोय? यस, पाकिस्तानला. लक्षात ठेवायचं. आणि सगळ्यात महत्वाचा विचित्र मुद्दा, कालचं असणार ट्रम्प साहेबांचं स्टेटमेंट ऐकलंय का तुम्ही? काल ट्रम्प काय म्हणतात माहितीये का? इंडियन इलेक्शन्स मध्ये पीएम ला इलेक्ट करण्यासाठी $21 मिलियन आम्ही खर्च केलेत. कोणाला? भारतात पंतप्रधानांच्या निवडणुकीसाठी पीएम निवडून आणण्यासाठी लोकसभेच्या इलेक्शन मध्ये अमेरिकेने किती खर्च केलाय? $21 मिलियन. करा भाऊ कन्वर्ट कशामध्ये? रुपीज मध्ये. तर काय कन्व्हर्जन होतं माहितीये साहेबांना? लक्षात घ्यायचं. 1 मिलियन म्हणजे 10 लाख. 1 मिलियन म्हणजे $10 लाख. असा उल्लेख केला तर काय लक्षात घ्यायचं इथं? $2,10,00,000. किती? $2,10,00,000 गुणुले 97 पट. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी दिसेल की अप्रॉक्सिमेटली, कशाला अप्रॉक्सिमेटली, डायरेक्टली म्हणून आपण या ठिकाणी, तर किती असेल या ठिकाणी? 20,000 कोटींची रक्कम खर्च केल्या. मग ते याचा अर्थ काय आहे? ते डायरेक्टली म्हणतात आम्ही भारतीयांना विकत घेतले. कळतंय का? ओट विकत घेतलेत आम्ही. किती रुपये देऊन? 20,000 कोटीची रक्कम विकत देऊन. म्हणजे अशा कंडिशन मध्ये भारताची इमेज काय जगामध्ये झाली असेल, कोण जाणे? ट्रम्प जाणे. ठीक आहे. पण ट्रम्पचा एक शब्द खूप महत्वाचा ना, टॅको. टॅको लक्षात ठेवायचं. ट्रम्प काय करतो कंटिन्युअसली? टॅको म्हणजे ट्रम्प्स ऑलवेज चिकन आउट. काय टॅको? ट्रम्प्स ऑलवेज चिकन आउट म्हणजे काय? ट्रम्प कधीच एका गोष्टी, हे इंग्लिश म्हण आहे, थोडं लक्षात ठेवायचं. हा काय करतो? ट्रम्प कधीच कोणत्याच असणाऱ्या गोष्टीवरती कॉन्स्टंट राहत नाही. म्हणजे आज एखादा निर्णय दिला तर उद्या तो बदलू पण शकतो. तो म्हणला आज इराण सोबत युद्ध करायचंय, करेल पण, आणि उद्या काय म्हणाल इराणला जाऊन? सॉरी, चूक झाली आमच्याकडनं. ह्या घटना होत राहतात. त्यामुळे हे लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे. कॉड लक्षात राहील साहेबांनो. कोण येत आहेत भारतामध्ये? जापनीज प्राईम मिनिस्टर येत आहेत या ठिकाणी. कोण? ताकाईची. किती दिवसाच्या विजिटिंगला? 3 दिवसांच्या विजिटिंगला. कशासाठी येत आहेत ते? इंडिया जापान अॅन्युअल समिट या ठिकाणी होते 16व्या क्रमांकाचे. तुमच्यापैकी कोणी सांगाल का आज आपल्या भारतानं जापान सोबत फ्री ट्रेड अग्रीमेंट केलेलं आहे का? तर यस, लक्षात ठेवायचं. काय नाव आहे? फ्री ट्रेड अग्रीमेंट. म्हणजे काय होईल? दोन्ही देशांचा ट्रेड वाढेल ना, टॅक्सेशन कमी होतील, त्यासाठी अशा पद्धतीचे अग्रीमेंट होणं आवश्यक असतात. सोबत लक्षात घ्यायचं या ठिकाणी. कुठं? राष्ट्रपती भवन अंतर्गत काय होणार आहे? सेरेमोनियल असणारा रिसेप्शन होतं या ठिकाणी. नंतर काय होईल? बायलॅटरल टॉक्स होतील. नंतर इकॉनॉमिक एंगेजमेंट होतील. म्हणजे प्रत्यक्षात आवश्यकता कशाची हो? इकॉनॉमिकल कंडिशन मध्ये भारताची गुंतवणूक किती असेल, जापानीची गुंतवणूक किती असेल भारतामध्ये, तो रेफरन्स या ठिकाणी आणायचा आहे. आणि एक लक्षात ठेवा, चायनाला जगवणारा देश आहे जापान. तुम्हाला वाटेल की मास्तर जापान सारखा एवढा लहान देश तो चायनाला कसं काय जगवेल एवढ्या मोठ्या देशाला? लक्षात घ्यायचं, जापनीज लोकांमध्ये आहे सगळ्यात जास्त बिलियनियर्स. कोण आहेत? बिलियनियर्स. मग बिलियनियर्स असल्यामुळे संपत्ती सगळ्यात जास्त त्यांच्याकडे. मग संपत्ती कुठे इन्व्हेस्ट करतात त्याच्यावर तो देश टिकताना दिसतो. जापनीज लोकांनी 1980च्या दशकामध्ये कोणाला पैसे दिला? चायनाला. आज चायना तुम्हाला या कंडिशन मध्ये दिसतो. आता तेच जापनीज लोक कोणाकडे बघतायत ऍज अ मार्केट म्हणून? इंडियाकडे. मी इंडियाकडे बघतायत तर इंडियामध्ये येत आहेत कंटिन्युअसली. इंडियामध्ये त्यांचे लीडर येत आहेत. इंडियामध्ये त्यांचे असणारे सगळे कोण इंडस्ट्रियल लोक येत आहेत. अशा कंडिशन मध्ये त्यांचं लक्ष भारताकडे आहे. मग भारत सुद्धा चायनासारखा होईल का डेव्हलप? कोण जाणे? ताकाईची आणि मोदी जाणे. बरं का, लक्षात ठेवायचं. का? कारण हा रेफरन्स येतो आउटकम वरती डिपेंड आहे ना. चायनानं ज्या पद्धतीने अडॉप्टेशन केलेलं आहे तसं भारत अडॉप्ट करेल का, हा मोठा प्रश्न आहे ना. चायनानं मार्केट कधी ओपन केलं होतं? मी जेवढे मुद्दे सांगतोय साहेबांना सगळे लक्षात ठेवायचा. चायनानं स्वतःचं मार्केट ओपन केलं होतं 1980s मध्ये, 1980 ला. लक्षात घ्यायचं. आणि भारतानं आपलं मार्केट ओपन केलं 1991 ला. म्हणजे जनरली आपल्यापेक्षा किती वर्ष अगोदर त्यांनी स्वतःचं मार्केट ओपन केलं? 10 वर्ष अगोदर मार्केट ओपन केलेले. अशा कंडिशन्स मध्ये ते खूप मोठ्या असणाऱ्या टार्गेट पर्यंत जाताना दिसतील आपल्याला. पण भारत आज 10 वर्ष जरी लेट आला तरी सुद्धा तेवढं प्रोग्रेस करताना दिसत नाही. पण भारताची असणारी फास्टेस्ट इकॉनॉमिकल ग्रोथ दिसते ना आपल्याला. भारत काय हो? जीडीपी रेट मध्ये सगळ्यात जास्त डेव्हलप होणारा देश आहे का असं म्हणतो आपण? कारण भारत आहे डेव्हलपिंग कंट्री. डेव्हलपिंग कंट्रीमध्ये करण्यासारख्या खूप काही गोष्टी असतात. त्यामुळे इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी वाढणारच आहेत. त्यामुळे तिचा असणार इकॉनॉमिक ग्रोथ रेट वाढणारच आहे. युएस मध्ये आहे का तसे काही ऍक्टिव्हिटी राहिल्या? नाही. म्हणून त्यांचा इकॉनॉमिकल ग्रोथ रेट कमी असतो. लक्षात ठेवायचं. कमी असतो याचा अर्थ तो देश मागासलेला आहे असं नसतं.
तो देश जास्तीत जास्त डेव्हलप झालेला असतो, कळतंय? मग ते डेव्हलप्ड कंट्रीज असतात, हेही डोक्यात ठेवायचं आपल्याला, लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे. जापनीजचा मुद्दा, ठीक आहे. नंतर महत्वाचा मुद्दा कुठला? रुरल डेमोक्रेसीचा रेफरन्स या ठिकाणी येतोय. ग्राम सभा पार्टिसिपेशन एक रिपोर्ट येतोय आणि काय सांगितलंय? आपल्या भारतामध्ये जेवढ्या ग्रामसभा होतात का, त्या ग्रामसभांचं पार्टिसिपेशन भयंकर कमी होत चाललेलं आहे. लोक ग्रामसभेमध्ये सहभागी होत नाहीत. पंचायत राजच्या अंतर्गत जेव्हा आपल्याला क्वेश्चन लिहायचंय ना, तेव्हा हा रेफरन्स द्यावा लागेल आपल्याला, लक्षात ठेवायचं. ओके, कोणी रिलीज केलाय? हा नीती आयोग. नीती आयोगचे मेंबर कोण या ठिकाणी? डॉक्टर आर बालसुब्रमण्यम. कोण आहे ते? मिनिस्ट्री ऑफ पंचायत राजचे असणारे, आणि यांच्या माध्यमातून हा असणारा रिपोर्ट येतोय. आणि हा रिपोर्ट कशावरती? कॉन्टेक्स्ट काय? बेसिक रुरल इश्यूज, रोड कनेक्टिव्हिटी, वॉटर, इलेक्ट्रिसिटी रिझॉल्व्ड ओव्हर दी लास्ट डिकेड. मागच्या असणाऱ्या संपूर्ण 10 वर्षाच्या कालखंडामध्ये जेवढे जेवढे पंचायत राजच्या अनुषंगाने असणारे रोड कनेक्टिव्हिटी झाली असेल, वॉटर रिसोर्सेस तयार केले असतील, इलेक्ट्रिसिटीची कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला असेल, त्याचा हा रिपोर्ट त्याच्यामध्ये आला. आणि त्यात काय दिसला? ग्रामसभा पूर्ण पद्धतीने होतच नाहीयेत, हा उल्लेख याच्यामध्ये मेन्शन केला जातोय. याच्यामध्ये कोणकोणते? सोशल इकॉनॉमिक फॅक्टर असेल, इन्स्टिट्यूशनल फॅक्टर असेल, गव्हर्नन्स फॅक्टर असेल आणि बिहेव्हिअरल फॅक्टर असेल. का होत नाही तो? लोक एकत्र येत नाही तो ग्रामसभेमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा स्वाभाविक गुण. भारताच्या स्वाभाविक गुणाबद्दल बोललं जातं. भारतीय लोक काय म्हणतात? अख्खं गाव करतोय की मी का जाऊ? बरोबर ना? ग्रामसभेमध्ये कोणाला गेलं पाहिजे? कोण जाणं अपेक्षित आहे? ग्रामसभेमध्ये कुणी जाणं अपेक्षित आहे? तुम्ही जाणं अपेक्षित आहे ग्रामसभेमध्ये? नाही. माझ्या लेक्चर तर अशी उत्तर द्यायची नाही. वय वर्ष 18 पूर्ण असणारा प्रत्येक व्यक्ती ग्रामसभेमध्ये पाहिजे, कळतंय? तुमच्यापैकी कोणी 18 वर्षाच्या आतील असतील तर ठीक आहे बाबा, एक्सक्यूज करू शकतो आपण. 18 पेक्षा वरचे असतील तर तुम्ही कुठे कधी जायचं? ग्रामसभेला उपस्थित राहायचंच आहे, ठीक आहे? जाणार का तुम्ही 4 दिवस सुट्टी घेऊन? हो, किमान इथं ऑनलाईन चालू आहे, रेकॉर्डिंग चालू आहे. हो म्हणत चला. काय हो? कोणते 4 दिवस असतात? पटकन बोला. यस. मग मुद्दा येतो 26 जानेवारी पहिला दिवस. दुसरा उल्लेख केला तर कुठला? 1 मे. तिसरा उल्लेख केला तर 15 ऑगस्ट आणि 2 ऑक्टोबर. या 4 दिवसाला काय असतात? 4 ग्रामसभा असतात. यातलं महाराष्ट्रातलं पहिली ग्रामसभा कोणती असते? महाराष्ट्रातली पहिली ग्रामसभा कोणती असते? पटकन. यासाठी काय माहिती पाहिजे? महाराष्ट्राचं इकॉनॉमिक इयर कधी चालू होतं ना? मग लक्षात घ्यायचं, महाराष्ट्राचं इकॉनॉमिक इयर चालू होतं 1 ऑगस्टला. सगळ्यात मोठी बोंब इथंच होते आपल्याला. आपल्याला महाराष्ट्राचं इकॉनॉमिक इयरच माहित नाही. इकॉनॉमिक इयर कोणाचं माहिती आहे? देशाचं कधी चालू होतं? 1 एप्रिलला. एंड कधी होतो? 31 मार्चला ना. मग त्या अनुषंगाने आपण ते सगळं डोक्यात ठेवतो. आणि परीक्षेमध्ये आयोग काय करतो? एवढं सिंपल मायनर चेंज त्या ठिकाणी करून देतो आपल्याला, आणि तिथं आपण चुकतो. कधी चालू होतं महाराष्ट्रामध्ये? 1 ऑगस्टला. लक्षात ठेवायचं. 1 ऑगस्ट नंतरची पहिली ग्रामसभा कधी असेल? 15 ऑगस्ट. ठीक आहे. मग हे थोडं लक्षात घ्यायचं, ग्रामसभा होताना दिसत नाहीत. ठीक आहे. पुढं नीट ऐका, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. एनपीसीएल ऐकलंय कुणी? नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, कोऑपरेशन लिमिटेड. काय तो? नॅशनल पेमेंट. एनपीसीएल कधी तयार झालाय भारतामध्ये? 2016ला. कधी तयार झालाय? 2016ला. हाच काय करतो? युपीआय ला त्या ठिकाणी इंट्रोड्यूस करतो. मग आपल्या भारतामध्ये युपीआय ची असणारी कनेक्टिव्हिटी आणि युपीआय चे असणारे ट्रान्झॅक्शन हे वाढत चाललेले आहेत. आणि त्याच्यामध्ये आपला भारत आता कोणत्या देशासोबत कोलॅबरेशन करतोय? ग्रीस सोबत. लक्षात ठेवायचं. कुठं? ग्लोबल फिनटेक असणारा माइलस्टोन अचीव्ह करतोय. ग्रीस सोबत आपण युपीआयचं कोलॅबरेशन करतोय. ओके. मग ग्रीसचा उल्लेख केला, आला का मॅप परत डोळ्यासमोर तुमच्या? मग कुठली बँक आहे त्या ठिकाणी? तर ग्रीस मधली असणारी इरो बँक सोबत आपण काय केलंय? युपीआयचं कोलॅबरेशन केलेलं आहे. जसं भारताबाहेर आपण युपीआयचं कोलॅबरेशन सगळ्यात पहिल्यांदा कोणत्या देशासोबत केलं असा उल्लेख केला तर लक्षात ठेवायचं, सगळ्यात पहिला देश आहे त्या ठिकाणी तो म्हणजे नेपाळ आणि भूटान. कोणते दोन देश आहेत? तो नेपाळ, भूटान. त्यानंतर येतो सिंगापूर. का केला मग सिंगापूर सोबत आपण? आताच उल्लेख केला. स्ट्रॉंगेस्ट पासपोर्ट सिंगापूरचा. सगळ्यात मोठी कनेक्टिव्हिटी सिंगापूरची. कारण का? स्ट्रेट ऑफ मलक्का. आठवते कालचं लेक्चर? मग स्टेट ऑफ मलक्काच्या जवळच काय या ठिकाणी? तर सिंगापूर आहे. कळते? मग इंटरनॅशनल जेवढे ट्रान्सपोर्टेशन होणार आहेत का ते कुठून जाणार आहेत? सिंगापूर मधनं. सिंगापूर खूप छोटा आयलँड आहे बरं का, फक्त तो देश पण त्या ठिकाणी काउंट होता. या सिंगापूरवरती कंट्रोल कोणाचं आहे? थोडी शोकांतिका आहे, चायनाचं. कोणाचं आहे? चायनाचं. पण चायना काय करतो? फंडिंग देतो म्हणून कंट्रोल होते त्यांचा. आता ते डायरेक्टली कंट्रोल आहे असं मान्य तर करणार नाहीयेत.
पण तरीही एक प्रकारे वर्चस्व कोणाचं दिसतं आपल्याला? चायनाचं दिसतं. म्हणून तर या असणाऱ्या साऊथ चायना सी मध्ये वर्चस्व कोणाचं आहे? चायनाचं. म्हणून त्यांनी काय तयार केले? व्हेरी गुड, 9 आर्टिफिशियल आयलँड. त्याला कोणती शब्द आपण म्हणतो त्या ठिकाणी? काल 9 तो लक्षात ठेवायचा. हा मुद्दा इथं आहे. इथं जर त्या ठिकाणी आपल्याला जर आपलं चांगलं कोलॅबरेशन करायचं असेल तर या देशासोबत कोलॅबरेट करणं गरजेचं आहे. म्हणून आपण कोणासोबत गेलो? युपीआयच्या माध्यमातून सिंगापूर सोबत. पहिले कोणते देश होते? नेपाळ, भूटानचा उल्लेख. त्यानंतर आपण गेलो युरोपात. कुठे गेलो आपण? युरोपात. आणि युरोपात कसं गेलो आपण? युरोपात गेलो आपण मिडल ईस्ट मध्ये गेलो. मिडल ईस्ट मधनं गेलो आपण मेडिटेरियन सी मध्ये आणि चाललोय कुठं आता? युरोपमध्ये. ठीक आहे. तर इथल्या सगळ्या देशांसोबत आपल्याला काय करायचंय? युपीआयचं असणारं कोलॅबरेशन करायचंय. तो मुद्दा इथं लक्षात ठेवायचंय. ठीक आहे. आणि हे नाव नका लक्षात ठेवा या ठिकाणी. कुठला? युरो बँकचे असणारे सीईओ कोण होते या ठिकाणी? फुकिऑन करावाईस. एवढे नाही आवश्यक, फक्त लक्षात घ्या ग्रीस या देशासोबत आपला असणारा फिनटेकचा असणारा टेक्नॉलॉजीचा मुद्दा ऍड होताना दिसतोय. आता अतिशय महत्वाचा शब्द आहे एफएटीएफ. काय तो? एफएटीएफ. याला काय म्हणतात? फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स. काय शब्द आहे? फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स. हे कोणी तयार केलेलं आहे? ग्रुप ऑफ 7 G7 कंट्रीने तयार केलेलं आहे. कोणी? G7. जगातले सगळ्यात श्रीमंत देश कुठे येतात? तो G7 मध्ये येतात. त्यांनी तयार केलेला असणारा कन्सेप्ट आहे कोणता? एफएटीएफचा असणारा उल्लेख. फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स. हा काय करतो? हा 2 प्रकारचे लिस्ट तयार करतो. एक असतो त्या ठिकाणी कोणता? ब्लॅक लिस्ट आणि दुसरा असतो ग्रे लिस्ट. लक्षात ठेवायचा. कोणकोणते? एक असतो या ठिकाणी ब्लॅक लिस्ट आणि दुसरा कोणता असतो? ग्रे लिस्ट. आणि काय असतात? जो एखादा देश दहशतवाद्यांना फंडिंग देतो ना, पैसा देतो ना, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्या देशानं कुठे ऍड केलं जातं? ग्रे लिस्ट मध्ये. आणि त्या ग्रे लिस्ट मधनं या एफएटीएफनं पाकिस्तानला काढून टाकले. म्हणून भारत म्हणतोय किती चुकीचं करताय ना. सगळ्यात जास्त टेररिझम कुठनं स्टार्ट होतोय? पाकिस्तान मधनं. मग तो इंटरनॅशनल लेवलला भारत काय करतोय या ठिकाणी? इथले असताना जे काय धोरणात्मक सुरक्षा आहे ना, त्याला थोडंसं क्वेश्चन करण्याचा प्रयत्न करतोय की भारत या असणाऱ्या कंडिशन मध्ये पाकिस्तानला जो बेनिफिट दिला जातोय का तो चुकीचा आहे असं म्हटलं जातं. सोबतच काय लक्षात घ्यायचं या ठिकाणी? तर इथं एफएटीएफ काय करेल? रिमेन्स अँड अ इंडिस्पेन्सिबल पिलर अगेन्स्ट द टेरर फायनान्सिंग. बऱ्याच वेळा जेवढे काय टेररिझम ग्रुपला फंडिंग दिलं जातं त्याच्यावरती एफएटीएफ हा क्लिअरली लक्ष ठेवतो असं म्हणता येणार नाही. त्याच्यामध्ये रिफॉर्मची गरज आहे असा रेफरन्स भारत सरकार त्या ठिकाणी जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. हे लक्षात घ्यायचं. फक्त काय लक्षात घ्यायचं? डायरेक्टेड ऍट पाकिस्तान फॉलोइंग इट्स अ प्लेसमेंट ऑन दी ग्रे लिस्ट. भारत काय म्हणतोय? पाकिस्तानला कुठे ठेवा? ग्रे लिस्ट मध्येच मेन्शन करा. कारण त्याला कुठून काढून टाकलेलं आहे? ग्रे लिस्ट मधनं. आणि ज्या देशांना प्रत्यक्षात पैसा दिलाय टेररिझमला त्यांना कुठे ऍड केलं जातं? ब्लॅकलिस्ट मध्ये. ओके. मग सध्या ब्लॅकलिस्ट मध्ये कोणते देश आहेत लक्षात ठेवायचं. ब्लॅकलिस्ट मध्ये कोण असेल? काय वाटतं तुम्हाला? येस, जो अमेरिकेला अपोज करतो तो इथं असतो का? G7 मध्ये सगळ्यात ताकदवान ग्रुप कोण आहे? देश कोणता आहे? अमेरिका. मग अमेरिका कोणाला टाकलं पहिल्यांदा? इराणला. युद्ध कोण करतोय? इराण. मग सगळ्यात पहिल्यांदा कोण असेल इथं? इराण. दुसरं कोण याच्यामध्ये असेल? जो याच्यामध्ये सगळ्यात जास्त कंट्रोल ठेवतो, प्रत्यक्षात सगळ्यात महत्वाचा मुद्दा, चायनाचे असणारे सी जिनपिंग जेव्हा सांगतील तेव्हा मिसाईल लॉन्च करायला जो तयार असतो. कोण? नॉर्थ कोरिया. लक्षात ठेवायचं. पहिला कोण आहे? इराण. दुसरा कोणता या ठिकाणी? नॉर्थ कोरियाचा रेफरन्स लक्षात घ्यायचा. आणि या देशानंतर आता एक ऑब्झर्वेशनच्या झोन मध्ये आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये, आणि तो देश कोणता असेल या ठिकाणी? तर तो आहे सिरिया. अजूनही त्याच्यामध्ये ऍड नाही केलं तो कुठे आहे? सध्याला ग्रे लिस्ट मध्ये आहे. ते थोडं लक्षात घ्यायचं. याच्यामध्ये सगळं अँटी मनी लॉन्ड्रिंगचा असणार फ्रेमवर्क तयार करायचं आहे, ते स्ट्रॉंग करायचं आहे असा उल्लेख याच्यामध्ये येतो. हे पण लक्षात घेणं आवश्यक असणार आहे. ठीक आहे. पुढे बघा. लक्षात घ्यायचं. कोणता आलाय? रूरल ट्रान्सफॉर्मेशनचा रेफरन्स येतो या ठिकाणी. राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलन. काय झालंय? राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलन 2026 या ठिकाणी आलेलं आहे. आणि त्याच्या अंतर्गत बघितलं विजन टू ऍक्शन, कल्पनेपासून काय करायचंय कृतीपर्यंत आपल्याला जायचंय. हा रेफरन्स याच्यामध्ये बघितला तर इथं मॉडेल पण सांगितलेलं आहे, लेजिस्लेटिव्ह इंजिन पण सांगितलेलं आहे. आणि याच्यामध्ये सांगितले कोणत्या असणाऱ्या गोष्टीला हायलाइट करायचे? विकसित ग्राम विकसित भारत या असणाऱ्या मोटोला हायलाइट करायचं. आणि त्याच्यामध्ये काय काय करायचं आपल्याला ठिकाणी? सेंटर स्टेट कोलॅबरेशन करायचं, केंद्र राज्य सहकार्य वाढवायचंय. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय? कम्युनिटी लेड, समुदायाचं नेतृत्व असलं पाहिजे, लोकांना सगळ्यात जास्त पार्टिसिपेशन करायला भाग पाडायचा गावाच्या विकासांसाठी. आणि तिसरा मुद्दा कुठला आहे? टेक्नॉलॉजी ड्रिव्हन गव्हर्नन्सचा मुद्दा येतो, तंत्रज्ञान चालित प्रशासन असलं पाहिजे. आणि याच्यामध्ये कोणत्या स्कीमला ऍड केलं जातं या ठिकाणी? VBG रामजी. हे माहिती ना काय नेमकं योजना?
यस, हे अगोदर होतं काय, मनरेगा. मनरेगाचा उल्लेख केला तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. काय होतं मनरेगा? महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. ते नाव आत्ताच असणाऱ्या, मागच्या वर्षी डिसिजन झाला, या वर्षी चेंज झाला. नाव काय केलं या ठिकाणी लक्षात घ्यायचं, विकसित भारत. काय तो? विकसित भारतचा उल्लेख असेल. याच्यामध्ये आज काय असेल या ठिकाणी, ग्रामीण रोजगार अशुरन्स मिशन फॉर ग्रामीण झोन. कुठला असेल? रोजगार अशुरन्स मिशन. रोजगार अशुरन्स, आणि त्यासाठीचा कायदा आहे. कधी आणला तो? 2025. विबी म्हणजे काय? विकसित भारताचा असणारा कॉन्टेक्स्ट या ठिकाणी येतोय, आणि त्याच्यातून काय काय करायचं आपल्याला हे लक्षात घ्या. किती दिवस रोजगार दिला जातो इथं? यस, कुटुंबाला, व्यक्तीला रोजगार नसतो, कुटुंबाला असतो. लक्षात घ्यायचं, अगोदर मनरेगामध्ये होते 100 दिवस, यांनी केले किती? 125 दिवस. आणि 125 दिवस रोजगार द्यायचंय. रोजगार देत असताना पुढचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, फक्त केंद्राचा वाटा याच्यामध्ये नसेल ना. केंद्र आणि राज्य दोघं पण असणार आहे. मग किती? केंद्राचा वाटा 60, राज्यांचा वाटा 40. आणि जर हा भाग कुठला असेल या ठिकाणी, तर हा भाग नॉर्थ ईस्ट कडचे असतील, ईशान्य पूर्वेकडचे राज्य असतील, तर तिथे किती असेल? केंद्राचा वाटा 90%, त्या राज्यांचा वाटा किती असेल? 10%. हे कॉन्स्टंट लक्षात ठेवा, क्वेश्चन खूप जास्त विचारले जातात. पुढचा मुद्दा या ठिकाणी काय केलं? आपल्या भारतामध्ये फिल्म इंडस्ट्रीला, सिनेमा इंडस्ट्रीला बूस्ट करण्यासाठी काय केलं जाते? डिसिजन घेतले जात आहेत. सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट पण करण्याचा निर्णय आहे. इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचं आहे, स्ट्रॅटेजिक विजन ठेवायचं आहे, आणि पॉलिसी स्टँडर्डायझेशनचा असणार रेफरन्स या ठिकाणी आणायचं, धोरण प्रमाणीकरण या ठिकाणी करायचंय, म्हणजे फंडिंग करायचंय. फंडिंग करून फिल्म इंडस्ट्रीसाठी आवश्यक असणारे सेट असतील, त्यांच्यासाठी असणारी रक्कम असेल, ती उभी करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे. यासाठी काय करायचंय? उच्च स्तरीय असणारे अभ्यास गट तयार करायचे. काय केले? उच्च स्तरीय अभ्यास गट तयार करायचे, आणि मग आपले मूव्हीज काय करतील? ग्लोबल कॉम्पिटेटिव्हनेस मध्ये तयार राहतील. यासाठी एक सगळ्यात महत्वाची संस्था लक्षात ठेवायची, सीसीआय. कोणती संस्था? सीसीआय, कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया. काय नाव याचं? कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया. हे काय करते? कॉम्पिटिशन. साहेबांनो लिहित चला, लिहित चला, हे गरजेचं आहे, प्रत्येक शब्द गरजेचा आहे, खूप महत्वाचं आहे. काय सीसीआय म्हणजे? कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया. हा काय करतो? भारतामध्ये फेअर कॉम्पिटिशन चाललं पाहिजे याचा विचार करत असतो. कारण तुम्हाला माहिती आहे, फिल्म इंडस्ट्रीमध्ये काही जायंट लोक आहेत ना, ज्याच्यावर फंडिंग भयंकर आहे, पैसा खूप आहे. जसं कुठलं एक्झाम्पल ते घेऊ शकता? यस, टी सिरीज असेल, ओके, सोबत उल्लेख केला तर कोणता असेल अजून या ठिकाणी? यस, धर्मा प्रोडक्शन असेल. ओके, हे कसे येतो? हे खूप मोठे जायंट आहेत ना, त्यांच्याकडे पैसा खूप जास्त, इन्व्हेस्टमेंट खूप जास्त येतं. पण काही असणारे लहान लहान असणारे सुद्धा त्या ठिकाणी ग्रुप आहेत. वन टाइम असणारे जे काही प्रोड्युसर असतात ते पण येतात मूव्हीज मध्ये, आणि त्यांचा लॉस खूप मोठ्या प्रमाणात होतो. मग तो लॉस रिकव्हर करण्यासाठी भारत सरकार आता स्वतःहून काय करणार आहे? फंडिंग देणार आहे, आणि जागतिक स्पर्धा करण्यासाठी या ठिकाणी भारत उभं राहणार आहे. पण तुम्हाला माहिती आहे ना, भारतीय मूव्हीज बद्दल एक शब्द वापरला जातो बरं का, काय? बेस्ट डुप्लिकेट मेकर मूव्हीज. अर्थ म्हणजे काय? जगामध्ये कुठल्याही देशामध्ये सगळ्यात जास्त डुप्लिकेट मूव्हीज कुठल्या देशामध्ये तयार होत असतील? भारतात. चायना सुद्धा नाही बरं का याच्यामध्ये. चायनाला आपण मात केली, नंबर 1 ला आलोय आपण. आणि आपल्या जेवढ्या बॉलिवूड मूव्हीज आहेत का, त्यातले पर्सेंटेज ऐकाल तर घाबरून झाला, 92% मूव्हीज कॉपी आहेत. किती? आणि जे राहिलेले 8% मूव्हीज आहेत का, ते साऊथ इंडस्ट्री चालवते. जे ओरिजिनल स्ट्रक्चर असतं का, त्यातले साऊथ इंडस्ट्री, बेंगाली इंडस्ट्री आणि मराठी इंडस्ट्री हे चालवतात काही मूव्हीज. आता तुम्हाला मराठी नावाले मास्तर आता आम्ही लयच भारी नाही, मराठीमध्ये सुद्धा 1-2 असणारे मूव्हीज वर्षभरातले सोडले तर सगळे कॉपी आहेत. समजते ना? त्यामुळे थोडस हायलाइट करण्यास, कारण जेवढे मूव्हीज तुम्ही बघता ते सगळे रिमेक आहेत. मग त्यासाठी भारत म्हणतोय पैसा टाकू आपण, कारण का जगभरामध्ये आपली असणारी इमेज बॉलिवूडने कधी कधी तयार केली होती. कारण जेव्हा तुम्ही आशियान देशामध्ये जाता का, तेव्हा बॉलिवूड मूव्हीचे फॅन आहेत बरं का लोक. तुम्ही जेव्हा कुठे जाता, मलेशियामध्ये जाता, तायवानमध्ये जाता, चायनामध्ये जाता, तेव्हा जुनी गाणी म्हणणारी लोक पण तुम्हाला दिसतात तिथं. ते टिकटॉक वगैरे तिथे चालू आहेत ना, ते टिकटॉक मध्ये सगळे शाहरुख खानची असणारी मूव्हीज, शाहरुख खानची असणारी गाणी त्या ठिकाणी चालू असतात. आत्ताचा कोणताही मूव्ही सीन तिथं रिक्रिएट होताना दिसत नाही. त्यासाठी भारत म्हणतो चला आपण काहीतरी चांगलं काम करूया. ठीक आहे. दुसरं, आता हे तर होणारच होतं. पाकिस्तान इतका विचित्र देश आहे ना, त्याने काल काय केलं? अफगाणिस्तानवरती हल्ला केला बरं साहेबांनो, लक्षात ठेवायचं. काय केलं या ठिकाणी? काय घटना घडते? पाकिस्तान एअर स्ट्राईक्स इन द रेसिडेन्शियल एरिया ऑफ अफगाणिस्तान. आणि किती सिव्हिलियन लोकांची हत्या झाली या ठिकाणी? 36 लोकांची, त्यामध्ये बालक आणि महिला सुद्धा आहेत.
आणि 163 लोक या ठिकाणी काय झाले, इंज्युअर्ड झालेले आहेत. आणि भारतानं लगेच स्टेटमेंट दिलेलं आहे. भारत स्टेटमेंट काय देतो या ठिकाणी, यस, फटाईल अटेम्प्ट टू एक्सटर्नलाइज इंटरनल फेल्युअर थ्रू द डिस्परेट ऍक्ट्स ऑफ व्हायलन्स. काय डेंजर स्टेटमेंट आहे ना, आणि भारी स्टेटमेंट आहे. कधीतरी भारत चुकून चांगली स्टेटमेंट देतोय, त्यामुळे लक्षात ठेवायचं काय की भारत म्हणतोय की पाकिस्तानमध्ये जे अंतर्गत असणाऱ्या घडामोडी चालू आहेत का, त्याच्यामध्ये पाकिस्तान फ्रस्ट्रेटेड झालेला आहे, त्याच्यामुळे त्याने हल्ला केला. कोणावरती, अफगाणिस्तानवरती हल्ला केलेला आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट तुम्हाला मेन्शन करावं लागणार आहे, हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आणि मग त्यासाठी लक्षात ठेवायचं मॅप. काय लक्षात घ्यायचं, मॅपचा उल्लेख केला तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या जवळ ही जी लाईन आहे ना, त्याला कोणती लाईन म्हणतो आपण, व्हेरी गुड. मला अपेक्षा होती सगळ्यांचं मोठ्या आवाजात त्या ठिकाणी उत्तर येईल. कुठला, ड्युरँड लाईन असेल. कधी ड्रॉ झाला होता ड्युरँड लाईन, यस, 1892. लक्षात ठेवायचं, कधी, 1892 ला. कोण आहे, ब्रिटिश अधिकारी सर ड्युरँड. कारण तिथं अफगाण अँग्लो वॉरचा उल्लेख येतो. कुठला, हिस्ट्रीमध्ये तुम्हाला युद्ध अभ्यासायचे ना, किती युद्ध येतोय, 3 युद्ध आहेत. कोणाकोणामध्ये, अफगाणिस्तान आणि ब्रिटिश इंडियाच्या अंतर्गत झालेले, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, अँग्लो अफगाण वॉरचा रेफरन्स याच्यामध्ये येतो. तर याच्या अंतर्गत ही लाईन ड्रॉ झालेली आहे, म्हणून कंटिन्युअसली यांच्यामध्ये वाद होत असतात. आपल्याला हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मॅप वाईज मुद्दे लक्षात ठेवा. नंतर काय करतो आपण या ठिकाणी, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, नॅशनल इन्व्हेस्टमेंट फॉर इन्फ्रा लक्षात घ्यायचं. आणि तो फंड तयार करतोय, NIIF, नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रा फंड. कॅपिटल आपण तयार करण्याचा प्रयत्न करतोय आणि किती रक्कम उभी करण्याचा प्रयत्न करतोय आपण या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी, तर 60,000 कोटी. गव्हर्नमेंट किती देणार आहे, म्हणजे रस्ते बांधणे असतील, एखादा प्रोजेक्ट बांधणं असेल, एखादे असणारे पूल कन्स्ट्रक्ट करायचं असेल, तर त्यासाठी रक्कम असणार आहे. याच्यामध्ये 30,000 कोटी कोण देणार आहे, पायाभूत सुविधांच्या असणाऱ्या निधीवरती खर्च केला जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी बेसिक इन्फ्रा तयार करायचंय. मग त्याच्यामध्ये काय काय असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल, एनर्जी असेल, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर असेल, आणि अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर आणि ई मोबिलिटी असेल. म्हणजेच काय, ई मोबिलिटीचा उल्लेख केल्यानंतर इलेक्ट्रॉनिक व्हेकल जास्तीत जास्त त्या ठिकाणी आणायचे, जेणेकरून वाहतुकीचा मुद्दा हा कशावरती शिफ्ट होईल, इलेक्ट्रॉनिक व्हेकल वरती आपल्याला शिफ्ट होताना दिसणार आहे. ठीक आहे, मी साहेबांनो काय केलेत आज मी क्वेश्चन लगेच प्रत्येक टॉपिक नंतर नाही घेतला का, त्या टॉपिक नंतर उत्तर देणं खूप इझी वाटत होतं ना. आता सगळे कंटेंट घेणार मी आणि शेवटी क्वेश्चन देणार. कळतंय, म्हणजे खरंच तुमचं लक्ष आहे का क्लासमध्ये, हे पण मला समजणार आहे. ठीक आहे, चला पुढचा मुद्दा या ठिकाणी काय, तर नवरत्न या असणाऱ्या स्टेटस मध्ये 2 कंपनी ऍड झालेत. कोणता स्टेटस मिळतोय आता कंपन्यांना, नवरत्न, मिनीरत्न, महारत्न, नवरत्न, हे तुम्ही कुठं वाचता, इकॉनॉमिक्स मध्ये. मग त्यामध्ये कितव्या नंबरचे असणारे नवरत्न आज, 28 आणि 29 नंबरचे असणारे नवरत्न या ठिकाणी येतात. त्यामध्ये लक्षात घ्यायचं, पहिलं नाव कोणतं, CPCL, चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. यांचा टर्नओव्हर किती आहे, 59,000 कोटी. आणि नंतर या ठिकाणी मुद्दा येतो कुठला, GRSE, गार्डन रीच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स. काय नाव आहे, गार्डन रीच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स. हे लक्षात घ्यायचं. आणि हे कोणी या ठिकाणी असोसिएट केला होता, 1961 ला INS अजयनं, म्हणजे वेसलनं, जहाजाच्या माध्यमातून त्या ठिकाणी तो आपल्याला डिप्लॉय होताना दिसतोय समुद्रामध्ये, आणि त्यांच्या माध्यमातून हा मुद्दा या ठिकाणी ऍड होताना दिसतोय. ठीक आहे, क्रायटेरिया काय असतो इथं, क्रायटेरिया 3 ते 5 वर्षामध्ये रेटिंग काय असली पाहिजे त्याची, त्या कंपनीची एक्सलन्स असली पाहिजे, मग त्या ठिकाणी त्याला हा मुद्दा मिळतो. पण फायनान्शियल स्कोर किती असला पाहिजे तिथं, 60+. आणि प्लस त्यांचा असणारा जो काही नेटवर्थ असेल का, तो कसा असला पाहिजे, पॉझिटिव्ह, म्हणजे ग्रोथ रेट पॉझिटिव्ह असला पाहिजे, कंपनी लॉस मध्ये जाणारी नकोय, हा उल्लेख याच्यामध्ये येतो, हे लक्षात ठेवायचा. आणि फायनान्शियल असणारी ॲटोमनी किती असणार या ठिकाणी, तर इथं 1,000 कोटींची मिनिमम असणारा रेफरन्स त्याच्यामध्ये मेन्शन करावा लागतो. 15% नेटवर्थ असली पाहिजे, ज्याला गव्हर्नमेंट अप्रुव्हल देतो. आणि मग तिथं काय होतं, ती कंपनी नवरत्न या कॅटेगरीमध्ये ऍड करते. नाव लक्षात घ्यायचे 2 कोणते, CPCL आणि GRSE, या दोघांच्या नावाचा उल्लेख लक्षात घ्यायचा. नंतर एक महत्वाचं नाव येतं या ठिकाणी, कोणता, ज्युडिशियल आर्किटेक्चरचा रेफरन्स येतो या ठिकाणी, लक्षात घ्यायचं. याला म्हणायचं कोलॅजियम सिस्टीम. काय, हा कोलॅजियम सिस्टीम. आपल्या भारताच्या असणाऱ्या न्यायाधीशांची नियुक्ती करण्यासाठी एक निवड मंडळ असतं, त्यालाच काय म्हणतो आपण, कोलॅजियम सिस्टीम. कोलॅजियम सिस्टीम कधी आलेला आहे भारतामध्ये, हे पण लक्षात घ्या. 1998 मध्ये आला होता थर्ड जजेस केस. काय आला होता, थर्ड जजेस केस. आणि त्या केसमध्ये न्यायाधीशांची नियुक्ती करण्यासाठी 5 लोकांचं कोलॅजियम असेल. त्या 5 लोकांमध्ये कोण असेल,
CJI, चीफ जस्टिस ऑफ इंडिया. कोण आहे त्या ठिकाणी? सूर्यकांत. नंतर या ठिकाणी येतात बाकीचे 4 जजेस. हा, त्यामध्ये आता नवीन जज येतात त्या ठिकाणी. कोण? जस्टिस PS नरसिम्हा. कोणाचा उल्लेख होतोय? आता नवीन नियुक्त झाले जस्टिस PS नरसिम्हा. ते कधीपर्यंत सर्व करतील? 2 मे 2028 पर्यंत. त्याच्या अगोदर बाकीचे 3 लोक कोण आहेत त्या ठिकाणी? जस्टिस विक्रमनाथ असतील, जस्टिस BV नागरत्न असतील. यांच्याबद्दल काय म्हटलं जातं नागरत्नांबद्दल? सुप्रीम कोर्टाच्या जज आहेत हा नागरत्न. कदाचित या 2027-28 मध्ये भारताच्या पहिल्या CJI होतील महिला. महिला सरन्यायाधीश होऊ शकतात. कोण? BV नागरत्न. हे नाव लक्षात घ्यायचं. जस्टिस कोण? MM सुंदरेश. हे लक्षात घ्यायचं. सुंदरेश. आणि इथं लक्षात घ्यायचं 5 लोकांमध्ये बहुमत किती झालं पाहिजे? 3 लोकांचं. 3 लोकांचं वोटिंग झालं त्या ठिकाणी तर काय होईल इथं? प्रत्यक्षात या ठिकाणी त्या न्यायाधीशाला निवडता येऊ शकतात. अपॉइंटमेंट तर कोण करणार आहे? राष्ट्रपतीच करणार आहेत. पण राष्ट्रपतींना सजेशन लागतं. कोणाचं सजेशन लागतं? CJIचं आणि जजेसचं. त्यासाठी हा असणारा प्लॅजियमचा असणारा पाठ इथं लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर मुद्दा येतो तो म्हणजे कुठला? सुमनचा आणि नासचा. ठीक आहे. सुमन म्हणजे काय? सुरक्षित मातृत्व अशुरन्स. सुमन म्हणजे काय? सुरक्षित मातृत्व अशुरन्स. काय करायचं या ठिकाणी? बालकांचा जन्म जेव्हा होतो त्यावेळेस बालकाचा जन्म प्लस त्या असणाऱ्या मातेचं असणारं आरोग्य हे दोन्हीही अबाधित ठेवण्यासाठी टार्गेट ठेवले कितीचं आपण? 2030चं. आणि त्यानंतर मुद्दा येतो या ठिकाणी काय? नॅशनल लेवलला आपल्याला काय करायचं या ठिकाणी? इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आहे कुठल्या या ठिकाणी? नॅस. म्हणजे काय? रुग्णवाहिका सेवा नाही. रुग्णवाहिका सेवा उल्लेखला तर कोणता अँब्युलन्स नंबर येतो? हे खूप जबरदस्त काम केलं बरं का अँब्युलन्सनं आपल्या असणाऱ्या संपूर्ण एरियामध्ये. त्यामुळे तो रेफरन्स लक्षात ठेवायचा आपल्याला. म्हणजे इथं काय करायचंय? मदर मॉर्टॅलिटी रेट कमी करायचंय. किती आणायचे? 1 लाख जन्माच्या पाठीमागं मृत्यू कितीच्या खाली आणायचंय? 70च्या खाली आणायचं. हे लक्षात ठेवायचं. काय वाटतं तुम्हाला आपल्या भारतातला कोणता स्टेट असेल ज्यानं हे अचिव्हमेंट ऑलरेडी केलेलं आहे? जन्माच्या वेळेस मातांचं मृत्यूचं प्रमाण वाढत होतं आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्हाला माहित असेल की आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त डेंजरस असणाऱ्या रोगाचा उल्लेख करत असू तर त्या ठिकाणी येतो एक तर कार्विकल कॅन्सरचा मुद्दा येतो, माहिती आहे सगळ्यांना. आणि दुसरा असेल त्या ठिकाणी कोणता? दुसरा येतो अॅनेमिया. लक्षात घ्यायचं हा असणारा कार्विकल का सर्व्हिकल कॅन्सर जो आहे ना, तो सर्व्हिकल कॅन्सर होतो इयत्ता 9वी पर्यंतच्या मुलींमध्ये जास्त असतो. हा मग त्यासाठी काय केलं जातं या ठिकाणी? त्यांना वॅक्सिनेशन करणं गरजेचं असतं आणि त्यासाठी फंडिंग पाहिजे. मग भारत फंडिंग देत असतो आणि ते कधीपासून? तर ते वॅक्सिनेशन गर्भात असल्यापासून देणं अपेक्षित असतं आणि त्याची असणारी भूमिका आता ऍड करण्याचा प्रयत्न भारत सरकार करतोय आणि ते सगळं कशामध्ये येईल? मग सुमन रोडमॅप मध्ये येणार आहे. ठीक आहे. काय नाव घेतो त्याचं आपण? सुरक्षित मातृत्व अश्युरन्स. हे लक्षात ठेवायचं आपल्याला आणि त्या अनुषंगाने 70च्या खाली आणायचंय. प्लस किती असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये हे आणायचंय? 130 जिल्हे 13 राज्यांच्या अंतर्गत. आणि इथं काय असेल? पंचायती राजला या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह करायचं आहे. हे इथं लक्षात घेणं आवश्यक असणार आहे. ठीक आहे. मग त्याच्या अनुषंगाने आपण बघितलं विकसित भारतासाठी काय काय येते हो? स्ट्रॅटेजिक सिक्युरिटी पण आली, गव्हर्नन्स आणि जस्टिसचा मुद्दा पण पाहिला आपण, इकॉनॉमिक असणारे मोमेंटम पण पाहिले आपण आणि सोशल वेलफेअर सुद्धा पाहिला. सगळ्या प्रकारच्या न्यूज आपण कव्हर केलेल्या आहेत. चला आता साहेबांनो पटापटापटा आन्सर द्या मला सगळ्यांनी. कोणता? येस, कोण? जनरल धीरज सेठ यांचा उल्लेख लक्षात घ्यायचा. कितवे? 31वे असणारे. चला पुढं पटकन. सगळे बरोबर आहेत? व्हेरी गुड, छान. कुठला आहे तो मुद्दा? तो आहे EOCI चा मुद्दा. OCI कधी आलेला आहे? 2005 ला. आणि PIO कधी होता? 2 ला. आणि दोघांना मर्ज कधी केलं? व्हेरी गुड. आणि नाव काय झालं मर्ज झाल्यावर? OCI कार्ड. गुड. पुढं साने ताकाईची. येस, गुड. पुढे सांगा. 30 जून रोजी कोणता असेल या ठिकाणी? संथाल बंडचा उल्लेख आपण इथे लक्षात घेऊ. पुढे सांगा. कोणत्या युरोपीय देशातील युरो बँकने? एवढे भारी साहेब लोक. हा पुढे सांगा. पंचायत राज मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या राज्यामध्ये ग्रामसभेतील कमी सहभागावरील राष्ट्रीय अभ्यास अहवाल काय सांगतो? चलो. हा दोन्ही बरोबर आहे. येस. कुठला मुद्दा येतो या ठिकाणी? इकॉनॉमिक फॅक्टर. हे एकमेव घटक आहे का? कसं वाचलं तुम्ही? तिथं आपण 5 घटक सांगितले होते ना. बिहेवियर सांगितलं होतं नाही, लोकांची मानसिकता. ते शब्द आले का तिथं? येस. काय काय दिलं या ठिकाणी?
ग्रामीण कमी सहभागामागे केवळ आर्थिक घटक आहे, शक्य नाही ना. 5 घटक आहेत ना त्याच्यामध्ये, म्हणजे काय झालं या ठिकाणी दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. म्हणजे कुठला असेल फक्त एक. गुड. पुढे सांगा. फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स. आता पटकन सांगायचं. बोला. यस. मग सांगताना माझ्याकडे एक नाव मिस झाला, ते बरोबर आहे पहिलं स्टेटमेंट. कोणाच नाव लक्षात ठेवायचं या ठिकाणी? संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचं स्थायी प्रतिनिधित्व ते कोणासाठी? तर पी हरीश हे काय करतायत? भारताला काय केलं पाहिजे त्या ठिकाणी? तर भारताला परमनंट मिळालं पाहिजे. काय? मेंबरशिप मिळालं पाहिजे. आणि ते कशासाठी असेल? परमनंट रिप्रेझेंटेटिव्ह जर मिळालं तर काय होईल? टेररिझम फायनान्शिंगला आपण काय करू शकतो? चेंजेस करू शकतो. ठीक आहे. हा चला हे सांगा. सांगा. वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या ऑप्शन 2 ना, कुठला आहे? चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड. पुढं न्यायमूर्ती जे के माहेश्वरी यांच्या निवृत्तीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्य कोलॅजियमचे नवीन सदस्य कोण हो? सूर्यकांता, पी एस नरसिंहा, विक्रमनाथ, बी व्ही नागरत्न, नरसिंहा. अगोदर तर ते 3 जण तर त्यामध्ये होतेच ना, आणि एक लीड कोण करतायत त्यांना? सीजीआयचा उल्लेख असेल. ठीक आहे. ओके. तर अशा पद्धतीने आपला अध्याय आजचा संपलेला आहे. ठीक आहे.